प्रस्तुत काल आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 17 आणि ओवी क्रमांक श्लोक क्रमांक 23 आणि ओवी क्रमांक 335 थांबलेलो होतो. 5-6 पावलं पुन्हा मागे जाऊया. या अध्यायामध्ये सत्वगुण, रजोगुण, तमोगुण अशा 3 प्रकारचे यज्ञ, 3 प्रकारचे दान, 3 प्रकारची तप सांगितली 3 गुणांच्या नुसार. आणि अर्जुनाला मागच्या 16व्या अध्यायात सांगितलं शास्त्रानुसार परमार्थ करावा, पण ज्याची अडचण आहे, ज्याला शास्त्र कळत नाही, त्याने मग फक्त श्रद्धेच्या जोरावर केलं तर नाही का जमणार. देवाला विचारलं तर देव म्हटले श्रद्धेच्या जोरावर तू मोक्ष मिळवू पाहतो, हे तुझं मला ठीक वाटलं, पण श्रद्धासुद्धा 3 प्रकारच्या, एक सात्विक श्रद्धा आहे, एक राजसी श्रद्धा आहे आणि एक तामसी श्रद्धा आहे. तर मग तू त्या 3ही श्रद्धा तुला याच्यासाठी सांगितल्या का 2 बाद करायच्यात, रजोगुणी आणि तमोगुणी श्रद्धा बाद करून सत्वगुणाचा अंगीकार करायचा आहे. कारण तुका म्हणे इथे सत्वाचे सामर्थ्य आणि करावा परमार्थ अहर्निशी. अहर्निशी म्हणजे दिवस रात्र सत्वगुणात आपण राहिलं पाहिजे. आणि आता इथे सांगितलं की सत्वगुणाने काय म्हणून कळणार नाही. सूर्याची उपमा दिली. अंधाऱ्या रात्री आपण बॅटरी वगैरे काय दिवा घेऊन चेक करू शकतो आपली वस्तू, पण सूर्य प्रगट झाल्यानंतर काही गरज आहे का त्याची, आणि न दिसणारी वस्तूसुद्धा सूर्यामध्ये दिसली जाईल. तसं सत्वगुणाच्या अंगी सामर्थ्य आहे. सत्वगुणातला केलेला परमार्थ त्या 2 गुणांपेक्षा हा चांगला आहे. याच्या योगाने काय म्हणून तुला व्यवहारातलं मिळणार नाही, हे वाक्य सांगितलं त्यांनी. व्यवहारातलं काय म्हणून मिळणार नाही, किती नंबरची ओळ होती बरं ती? हां बघा, सूर्य दाविले साते, एक काय एक न दिसे ते तेवी सत्वे केले फळाते. काय नेदी काय मिळू शकत नाही सत्वगुणामध्ये, काय फळाला मिळू शकत नाही. तुम्हाला सगळी फळं मिळतील, पण तरी पण ते म्हणतात हे ते एक आनची आहे. हा बघा, कीर आवडता विखी शक्ती सत्वी आथिनिकी परी मोक्षेशी एकी मिसळणे, जे मोक्षाशी एकरूप होताने. आता काही लोक म्हणणार, एखाद्या वेळेला आपण कीर्तनात ऐकतो, एखादे म्हणणार मोक्षाची काय आम्हाला गरज नाही. बरोबर, तुम्हाला गरज नाही, पण तुम्हाला मोक्ष कळालाय म्हणून तुम्ही म्हणताय मला गरज नाही. तुम्ही जेव्हा अडाणी होते, तुम्हाला काहीच कळत नव्हतं, तेव्हा तुम्ही बद्ध होते, हेही सुद्धा तुम्हाला कळत नव्हतं, पण बद्धतेची तुम्हाला जाणीव झाल्यानंतर तुम्ही सुटण्याचा प्रयत्न केला. आणि मुक्त झाल्यानंतर त्याला मग त्या या जगात सगळा परमात्माच आहे. तर बद्ध आणि मुक्त मायेची कल्पना पडिली होती जीवा भ्रांती कैशी. पण आता माझी भ्रांती गेली. पण पहिलं मात्र कसं होतं, मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे, म्हणजे मुक्त होता. मग मुक्तीचा ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांनी स्वीकार केलेलं आहे का नाही, तिथं मोक्षाचा स्वीकार केलेला आहे. मोक्ष आम्हा घरी कामारी दासी होईस. मग मोक्ष जर तुकाराम महाराज त्याचं सांगतात किंवा मुखी नाम हाती मोक्ष, मग कोणत्या वेळेला कोणत्या गोष्टीचं खंडन आहे आणि कोणत्या वेळेला कोणत्या गोष्टीचं मंडन आहे, हे त्या वेळेला श्रोत्याला कळणार नाही. पण वक्त्याने त्याची दिशाभूल होईल असं बोलू नये. एखादा मनुष्य जर बोलायला गेला मोक्ष मोक्ष, तर ते म्हणते मोक्ष सुखानुला तारे, पण पहिले मिळू दे ना, तुला तुझं पोट भरू दे, मग म्हणायचे मला नको. किंवा ब्रह्मज्ञान नको म्हणतोय, कधी नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती. ज्यावेळेला आत्मस्थितीवर गेलाय तो देव आणि भक्त एकजीव झाला आणि मग त्याला ज्ञानोत्तर भक्ती करता येत नाही, त्यावेळेला त्याने देवाकडं विनंती अर्ज केलेला आहे, माबा मला तुमचं ब्रह्मज्ञान नको, आत्मस्थिती नको, मला काय करा पहिल्यासारखं भक्त ठेवा आणि तुम्ही देव होता म्हणजे मला भक्ती क्षेत्राचा आनंद लुटता येईल. ती ज्ञानोत्तर भक्ती करण्यासाठी त्यांनी केलेले आहे. याचा अर्थ पहिलं ब्रह्मज्ञान नको म्हटले असं नाही, कारण ब्रह्मज्ञानाविन न चुकती आता याती न पाविजे मुक्ती गुरुबिन. मुक्ती ब्रह्मज्ञानाशिवाय मिळू शकत नाही आणि ब्रह्मज्ञान गुरूंशिवाय मिळू शकत नाही. म्हणून तर गुरूंना एवढा मोठेपणा आलेला आहे. मग ते ज्ञान मोक्ष मिळवत असताना एक आडमार्ग अडचण आहे का तिथे एका गोष्टीची मदत घ्यावी लागते. सत्वगुण जरी असला तरी एकाची मदत घेतल्याशिवाय मोक्षाच्या गावात प्रवेश मिळत नाही. ते एक आनची आहे, तयाचा सावो जैल आहे, त्याचं जर साह्य लायेल तरी मोक्षाचाही होय गावी सरते. मग त्या माणसाला जर सत्वगुणातला चांगला माणूस आहे गावामध्ये, नामदेव महाराजांचं उदाहरण तेच आहे, सत्वगुणात होते पण त्या एकाचं साह्य नव्हतं ना, ते एवढ्या बाबतीत कच्चं मडकं ठरलं. बाकी ते सर्व गुण संपन्न होते. चांगदेव महाराज ठीक होते, पण ती गोष्ट नव्हती. आणि ती जर गोष्ट घेतली, त्याची जर मदत भेटली, ते एक आनची आहे. आनची आहे म्हणजे वेगळेच आहे. 7 नंबरला म्हणतात निराळेच आहे. आणि ते निराळे सगळ्यांना माहिती आहे. तयाचा सावो जैल आहे 8 नंबर, साह्य होईल ते एक निराळे,
त्या निराळ्याची जेव्हा एक मदत होईल, तै जैल आहे तै मोक्षाचाही होय गावी सरते. जर ते एक भेटलं तर मोक्षाच्या गावामध्ये तुम्हाला आपल्याला एंट्री भेटू शकते. ते म्हणतात त्याला एवढी महत्व आहे का? हो. ते म्हणतात पै भंगार जरी पंधरे तरी राजावळीची अक्षरे लाहे तैच सरे जिया परी. जोपर्यंत सोनं आहे पण ते व्हाईटचं नाही, राजाचं स्टॅम्प बसलेला नाही, तोपर्यंत त्या सोन्याला बाजारात विकता येत नाही. तद्वत तुम्हाला जोपर्यंत ते नाम नाही, ते ज्ञान नाही, तोपर्यंत तुम्ही मोक्षाच्या किंवा लिगली ठरत नाही भक्ती क्षेत्रामध्ये. त्यांनी 2 उदाहरणं दिले. सुगंध पाणी आहे, स्वच्छ आहे, चांगलं आहे, घरातलं शीतल आहे, पण ते गंगेच्या बरोबरीला येऊ शकत नाही. आणि जोपर्यंत गंगेचं साह्य घेत नाही तोपर्यंत ते पाणी समुद्राला मिळत नाही, त्याला तीर्थाची किंमत नाही. तसं तुम्ही आपण जोपर्यंत ते नाम घेत नाही, तैसे सात्विक कर्मा किरीटी येता मोक्षाची या भेटी न पडे आडकाठी. ते वेगळे आहे 2 ठिकाणी. आणि ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग आहे ते राहिले वेगळेची. ब्रह्म म्हणसी न भियो कळी काळा बोधेविन सुख सोहळा. आहे जिव्हाळा वेगळाची. त्याची सुरुवात काय? म्हणशील का मला हे प्राप्त झालं, ते प्राप्त झालं, पण तरी सुद्धा तुला ते प्राप्त झालं नाही. ते म्हणतात बोधेविन सुख. हा, त्याच्या अगोदर बोधेविन सुख सोहळा. ही 2 मागची आठवलीत, पुढचं आठवलं पाहिजे. म्हणशील मी ब्रह्मज्ञान मिळालं, मला सगळं झालं, पण ती गोष्ट तुला तेव्हाच कळेल. तेव्हा बरेच दिवस आपण ती गोष्ट एखादं प्रमाण बोललो नाही का त्याचा विसर भोळेपणा होतो. काय होतं म्हणजे आठवणार, पण ते आता वेळ होऊन निघून गेल्यानंतर. त्याप्रमाणे त्याचं भस्मदंड जटा भारू अथवा उदास दिगंबरू न करी लोकाचा आधारू. शब्द ब्रह्मे होसी आगळा म्हणसी न भियो कळी काळा. शब्द ब्रह्मे होसी आगळा. मला शब्दाचे त्याला चांगल्या खेळ खेळता येईल. त्या शब्द ब्रह्मे होसी आगळा म्हणशी न भियो कळी काळा. पण बोधेविन सुख सोहळा आहे तो जिव्हाळा वेगळाची. त्याच्यानंतर अजून बऱ्याच ठिकाणी त्यांनी लिहून दिलेले पहा की भस्म उधळण जटा भारू अथवा उदास दिगंबरू न धरी लोकाचा आधारू आहे तो विचार वेगळाची. वेदशास्त्र जाणीतले आगामी पूर्ण ज्ञान झाले, पुराण मात्र धांडळले आहे ते राहिले वेगळेची. या करणी निवृत्ती नाथू जव मस्तकुन ठेवी हातू निवृत्ती दास असे विनवतू तव निवांत केवी होय. जोपर्यंत श्रीगुरूंनी आपल्या डोक्यावर हात ठेवलेला नाही तोपर्यंत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्ही निवृत्तीदास असे विनवतो. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तू निवांत होऊ शकत नाही. हरिपाठी गेले ते निवांतचे, तसा तू जीवना मरणाच्या तड्या करून सुटू शकत नाही. अशा प्रकारचं इथे महात्मे सांगितलेले. इथे तेच वाक्य आहे. काय म्हणतात? ते वेगळेच आहे न पडे आडकाठी. हा बोलू आता याप्रमाणे सांगितलं. मग असं बोलल्यानंतर हा बोलू ऐकता खेवी. अर्जुना अथीन माये जीवी. अर्जुन अधीन झाला. देवा मला ते सांगा बाबा काय वेगळं. म्हणे देवे कृपाळू. अर्जुन अथी माये जीवी. अर्जुनाला ते आवरे ना, मला सांगा देवा काय. म्हणे देवे कृपा करावी सांगावे ते. मग अर्जुनाला असं वाटलं, असं बोला तुम्ही सांगा. असं प्रवचन झाल्यानंतर कोणी म्हणेल का लगेच मग बाबा ते मला लगेच सांगा? नाही, तेवढं ते आवर्जून ऐकतच नाही. आणि ज्याचं प्रारब्ध उदयाला आलं तो येईल असा एखादा क्वचित असतो बी. बाबा ते काय मग सांगा ना आपल्याला. असा 1000 लाखात एखादा भेटू शकतो. 1000 तो बाजार, लाखों में देख, कोटी में एक. होएगा तो होएगा, नाही तो वो भी नाही. अशा प्रकारचं. आणि मग त्याच्या पुढे त्यांनी सांगितलं, आपण 35 नंबरच्या ओळीपर्यंत आलो होतो. त्या परब्रह्माला नाम नाही, जात नाही, कोणतं कुळ नाही, पण त्याच्याशिवाय जगातलं काहीच हालत नाही. त्याच्याशिवाय काहीच नाही. नवे नवे तोच नटलेला आहे. त्याचं विश्रांती स्थान, उगम स्थान आणि इंड सुद्धा या जगाचा सगळा त्याच्याच आधारे होतो. म्हणजे सर्पाचा भास, सर्पाचं नांदणं आणि सर्पाचा इंड त्या रश्शीशिवाय होत नाही. अधिष्ठान ते आणि हे काहीच नाही. तसं हा जगत व्यापार ध्यानापुढे ठेवून तुम्हाला आपल्याला अज्ञानी माणसाला डोळ्यापुढे ठेवून म्हणतात जगत प्रपंच. नाही तर त्यांच्या दृष्टीने न झाला प्रपंच आहे परब्रह्म. आपला जो प्रपंच आहे तो प्रपंच नाही आहे. काय आहे तो बघा. मग आता जो परमार्थ करणाऱ्या माणसाला सुद्धा परमार्थ नाही वाटत. त्याच्या सुद्धा परमार्थात त्याला काय डोक्यात येतोय? प्रपंच. आणि हे म्हणतात तुम्ही जरी प्रपंच करत असला तरी आहे हा
परब्रह्म आहे. बघा बरं, एवढी जेव्हा दृढ धारणा होईल त्या माणसाला काय करायचं शिल्लक राहिलेले न झाला प्रपंच. ह्या ओळीचा जरी आपण डोक्यात पूर्ण अर्थ घेतला, आपण जे जीवन जगतोय तो प्रपंच नाही, न झाला प्रपंच आहे परब्रह्म. अहम सोहम ब्रह्म आकळले. नाही सांगितलं का याच्यामध्ये काही गोष्टी? किंवा त्याचं शेवटचं चरण आहे तत्वमसी विद्या ब्रह्मानंदे सांग तेची अंगे झाला तुका आता. हे काय? मी अभ्यास नाही करत का? करतात ना, परंतु नुसता शब्दांच्याच खेळ खेळत राहतात, शब्दांच्याच चावटी करतात. ते जर एवढं पॉवरफुल आहे तर मग का नाही वाटत नाही? ते खाल्लंच कुठे त्यांनी? ते म्हणतात आम्ही घेतलंच नाही आणि आम्हाला त्याचं गरज नाही. मग काय सेवितो हा रसन वाटितो आणि का? हे तुकोबरायांनी सेवलं, अनुभवलं, मला याने गुण आला. ते म्हणले खरोखर पाहिले असतं त्या ब्रह्माला जात नाही वगैरे रूप नाही. पण अज्ञानी जीवांनी, म्हणजे आपल्याला काहीच माहीत नाही, आपण जेव्हा जन्माला आलो ना त्याच वेळेला म्हणत होतो कोहम कोहम कोहम, मी कोण? आजूबाजूच्यांना विचारत होतो. आता आजूबाजूचे जे होते ते म्हणले आम्हालाच माहीत नाही आम्ही कोण, तर तुला काय सांगणार तू कोण? पण मग अज्ञानी जीवांनी ब्रह्माकडे गाराणे करायचे, आम्ही थकलेलो आहे, शिणलेलो आहे बाबा, मज सोडवी दातारा. त्यावेळेला ज्या नावाने देवाला हाक मारायचं, म्हणून त्याच्यासाठी वेदरूपी बापाने श्रुतीरूपी आईने एक नाव ठेवलं देवाला. जसं ओम हे एक अक्षरी ब्रह्म आहे, तै गुरु शिष्याच्या एकांती. अक्षर एकच वदती, गुरु आणि शिष्य एकांतात असताना एकच अक्षर वदती. किती सस्पेन्स ठेवले, अक्षर एकच वदती. ते मेघाची परी गरजती सैंग जैसे फोडिले भंडार धन्याचा हमाल यम. मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा. जे दोघ जण एकत्र बोलतात एकांतात, ते जगामध्ये ओपनमध्ये त्यांनी सगळ्यांना वाटायला सुरुवात केली. ते ब्रह्माचं नाव ठेवलं. त्याप्रमाणे संसारात अनेक कष्ट बघून शिनलेले जीव, कोणाला हे नाम भेटणार आहे? जे शिनलेले, भागलेले, तापलेले, त्यांना हे नाम भेटलेले. त्यांना बाकीच्यांना नाही. बाकीच्यांना अजून वाटतंय बरं आहे, सगळं व्यवस्थित चाललंय, तोपर्यंत नाही. मग जीवनात आपल्या काही एखादी घटना घडली जी आपल्याला त्रासदायक आहे आणि त्या तापलेल्या कंडिशनमध्ये आपल्याला नाम भेटलं, तेवढी ती घटना नाही घडत ना तरी आपण पुढच्या दालनात जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ समजा आपण काही पण पाहतो बा, अजून एखादं उदाहरण घ्या बाबा. हां, दुष्काळ पडत नाही तुकाराम महाराजांच्या जीवनात, तर ती गोष्ट घडत नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा अभेर समाज करत नाही तर ती गोष्ट भेटत नाही. आणि प्रभू रामचंद्राला राजगादीवर बसायच्या ऐवजी 14 वर्षाचा वनवास पाठवत नाही, तोपर्यंत रामायण काय आहे आणि काय गोष्टी आहेत त्या कळाल्या नसत्या आपल्याला. त्याप्रमाणे जी कष्ट शिनलेले आहेत ते देवाकडे गाराने गेले, सांगा आम्ही थकलो बाबा, मला सोडवा. मग त्या दिलेल्या नावाने त्या शिनलेल्या जीवांनी हाक मारली तर आता किती लोक आहेत एखाद्या वेळेला बाबांकडून अनुग्रह पण घेऊन जातात, पण ते शिनलेले नाहीत. कोणीतरी आग्रह केला, या घ्या, घेतलं आणि गेला निघून, वाया नाही जाणार. पण तो जेव्हा शिनल, मग आता त्याने नाम घेतल्यानंतर एखादा म्हणतो नाम घेतलं त्याच्या अगोदर बरं होतं. त्या दिवशी नाही का आपण गेलो होतो, कोण होतं कोण नाही याच्यातलं, पण ज्यांच्या घरी गेलो ना ते म्हणले मी नाम घेतलं आणि इकडे आलो आणि आमच्या गावाकडं ते पण ऐकतील आता, पण जाऊ द्या, सोमय्या कॉलेजमध्ये मी तिकडं पण एक शाखा आहे सोमय्या कॉलेजची, आणि तिथे मी जॉबला होतो आणि नाम घेतलं आणि गेला ना जॉब. मग आता त्याच्यामुळं घरामध्ये वातावरण हे झालं, देव करून काय होय. मग ज्याने नाम घेतले त्याच्या जीवनात कधी अडीअडचणी येणार का? हा जडजडून व्हायला निघाला पाहिजे म्हणून त्याचा पूर्ण पाश तोडून टाकणार त्याची, त्यावेळेला तो तिकडे पळाला पाहिजे म्हणून पण येणार कधी. मग कधी हौशे गौशे घेतील, पण जेव्हा तापला जाईल, पडता जड भारी मग दासी आठवावा हरी, मग तो होऊन दिशीन आड घाली सुदर्शन. शिनलेले भागलेले जेव्हा असतं ना तेव्हाच बाबा काय म्हणले, मला आला ताप, मग देवा तू माझा बाप. म्हणजे जी घटना होती तो पण अनुग्रह नाही का? मग तो पण अनुग्रहच की नाही. मग ज्यावेळेला शिनलेले गांजलेले येते ते ज्या वेळेला त्या देवाला नावाने हाक मारतात, देव पटकन त्यांना ओ देतो. म्हणजे गावाला तापलेली जमीन आहे, हां, मग तिच्यामध्ये जर पेरणी केली व्यवस्थित तर ते उगवलं जातं. नाही तर इकडे बाबांच्या गावाकडे आपण घाटाच्या बाहेर गेलो ना तर ते काय करतात, पाला पाचोळं जमा करून आणतात आणि तापवतात, जाळतात ती जमीन, दुसऱ्या गावात घरातला कचरा येऊन जातात. तुमच्याकडे पण तसंच आहे की नाही? हां, कशासाठी? ताप पडला पाहिजे, त्याला तापलं पाहिजे. तसंच जेव्हा आपण संसार तापाने तापला जातो तेव्हा अर्थतेने देवाचं नावाला हाक मारणार तेव्हा देव ओ देतो. तो नामरूपी संकेत काय होतंय, देवाचा ना आपला अनादिकाळचा आबोल आहे. पटेल हे पटेल
देवाचं ना आपलं बोलणं होईल. होतं की नाही देवाचं ना आपलं बोलणं? अहो होतं. एक व्यावहारिक गोष्टीमध्ये प्रियसीचं प्रियकराची भेट जरी नाही झाली तरी त्यांचा संवाद होते. पिक्चरमध्ये दाखवतात, तो तिकडं बोलतो तो तिकडं बोलतो तरी त्याला कळालं जाते. हा पण एक प्रियकरच आहे भगवंत, आणि हा त्याचा अविभाज्य घटक आहे. अर्धांगी जसं आहे तसं, तसा ब्रह्माचा आबोला फिटावा आणि अद्वैत तत्वे तो भेटावा. त्या देवाचं ना आपलं संभाषण होत नाही, ते होणार आपलं. जे नामदेव महाराजांशी बोलणं होतं देवाचं ते नाही हा, ते याच्या पुढं कमी ठरलेले. नामदेवाची देव बोलत होते, कीर्तनात नाचत होते, तो आबोला नाही. अद्वैत स्वरूपाने आपल्या आतच आपल्याला देव भेटायचा आणि त्याच्याशी संवाद करायचा, आणि ऐक्य रूपाने अद्वैतपणाने त्या ब्रह्माची भेट व्हावी याकरता वेदरूपी बापाने कृपावंत होऊन त्या ब्रह्माचा नाममंत्र शोधून काढला. ही ओळ कशासाठी लिहिलेली की उपजल्या बाळकासी नाव नाही ते पासी ठेविलेने नावेसी ओ देतो ते. ही ओळ ज्ञानेश्वरीमध्ये किम निमर्थ लिहिली. हा दृष्टांत आहे. याचा सिद्धांत काय आहे? त्याप्रमाणे त्या ब्रह्माला नाव नाही, पण त्या नावाने जर ब्रह्माला हाक मारली तर ते पोरग जसं ओ देतं तसं ते ब्रह्म आपल्याला रिटर्न रिप्लाय देतं. ही ओळच त्याच्यासाठी टाकली, ती ओळ पाठ केलेली, पण त्या ओळीचा सिद्धांत नाही कळून घेतलेला आहे. आणि तो सिद्धांत केव्हा कळतो? एक करुणेने व्याप्त असलेला महात्मा जेव्हा भेटेल त्यावेळेलाच. महात्मा आहेत ना, काही संकुचित आहेत, आपणच खायचं ना आपल्यापुरतंच. काहींचे आहेत ना बाप गुरु, बायको गुरु, 4 पोरं 5 पोरं असली तर 5 पोरं गुरु, आणि त्यांना जशी आपण प्रॉपर्टी वाटून देतो, तू ही जमीन तू कर, ही जमीन तू कर, तसं त्यांच्यातच. पण बाबांनी तसं नाही केलं. बाबांनी तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचवलं. तुम्ही सांगा ज्ञानोबरायांनी तसं केलं होतं. चोखा मेळाला सांगितलं, तुला राईट्स दिले, तू आता अधिकार दिलं आणि तू नाम सांग जगाला, अशा प्रकारचं सांगितलं. त्यावेळेला ते फुललं जातं, फळलं जातं. इवलेसे रोप लावेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. मग ते म्हणतात अधिष्ठान नाममंत्राने मग वेदाने दाखवले ते वृत्तीच्या मागे आहे. वृत्ती काय म्हणते आपली? देहास्मी, देहास्मी, मी देव आहे, मी देव आहे. आणि त्याच्या खाली काय आहे? मी ब्रह्म आहे. आपली प्रत्येकाची वृत्ती आहे ना ती सोहम वृत्ती आहे. सारखं उठणं मावळणं तिचं चालू आहे, पण त्याच्यावर आपलं देहहम आणि त्याचा ते शिवोहम, मी परमात्मा आहे, मी परमात्मा आहे, पण त्याच्यावर खूपपणे त्याचं हे झाले. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी नीच वृत्ती काढी आणि मग ही सर्व माया तोडी, आणि मग ती वृत्तीची आहे ना ती साक्षात्कारात्मक ज्ञान करून देते. ते म्हणतात बघा 33 नंबरची ओळ होती. वेदे बाप मग दाविलेने चेने एके ब्रह्म आळनिले कौतुके. आळविले पाहिजे होतं ना, आळविले. आळविले कौतुके. हा, ज्यावेळेला प्रेमापोटी जेव्हा त्या ब्रह्माला आपण आळवलं जातं, आकळावा श्रीपती, त्याप्रमाणे मागा असत ठाके पुढा उभे. माग वृत्तीच्या मागे जे ते मग पुढं राहतं. ज्यावेळेला तुम्ही इकडून मारणा करणार त्या नामाचा, तर ते पण आतून ओ देणार आणि ते पूर्ण प्रगट होणार. आणि काल आपण इथे आलो तर परी निगमाचळ मग दाविलेने जे नेके. हा, परी निगमाचळ शिकरी उपनिषदार्थ नगरी आहात जे ब्रह्माच्या एका हरितयासीच कळे कालीत परिनिऊन थांबलो होतो. आता हे नाम याच्यात सांगितलेले नाम ज्ञानेश्वरीत आहे, परंतु कधी कधी आहे ना ते असं इतकं सस्पेंड ठेवलं, ते आहे वेगळेची, ते वेगळेची आहे असं सांगितलेले. बघा 25 क्रमांकाची 325 क्रमांकाच्या वेळी सांगितलं न पडे आडकाठी, ते वेगळेच आहे. देवाकडं जाताना तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवाचे, ते मात्र वेगळेच आहे. ना अजून पुढं परत 21 मध्ये सांगितलं तर ते एक आनची आहे, ते एक वेगळंच आहे. आनचे गूढ गम्य, त्याला ज्ञानबाचे मेक म्हणतात, ते इथं सांगितलं. आता इथे सांगितलं कोणला कळेल? निगमाचळ शिखरे 23 क्रमांक. वेदरूपी पर्वत शिखरावर, म्हणजे ज्यांनी वेदाचं तात्पर्य जाणलेले, पूर्ण वेद वाचलेला नाही पण वेदाचं तात्पर्य जाणलेले. वेदाचा सिद्धांत काय? वेद अनंत बोलीला, अर्थ इतकाच साधला. विठोबाशी शरण जावे निज निष्ठे नाम घ्यावे. निज निष्ठे, निष्ठेने घ्यायचं, पण परत निज निष्ठे. ज्या दिवशी आपण ठरवून बसू आज माझी अवस्था झाल्याशिवाय मी उठणारच नाही, होणार
एवढी जो तुम्ही जेव्हा त्यात तळमळीने, आज बघा तुकाराम महाराज काय म्हणले किंवा निळोबाराय म्हणले, तुकाराम महाराज येत नाही तोपर्यंत मी उठत नाही. ही कोणती निष्ठा आहे? ही नीच निष्ठा आहे. तेवढ्या आत्मीयतेने जर देवाचं नामस्मरण, निगमाचळ शिकरी. मग आता वेदाचं तात्पर्य नाही कळलं आपल्याला, पण बाबा लोकांना मोठेपणा कशासाठी दिलाय? त्यांना जो टॅक्स द्यायचा आहे तनु मनुजीवे, तर बाबा तुम्ही केलाय ना अभ्यास, तर आमच्याच्यानी नाही तेवढा होत, पण तुम्ही आम्हाला आयतं द्या. आम्हाला बी आयतं खायची सवय, आणि त्याच्याबद्दल तुम्ही असं सांगू नका की आम्ही आयतं देतोय, आम्ही त्याचा मोबदला तुम्हाला देऊ. आता हे व्यवहारातलं बोलणं, तसं तर त्या काय द्यावे त्यांशी, पण चला थातूर मातूर काहीतरी देऊ आम्ही. निगमाचळ शिकरी, उपनिषदार्थ नगरी. उपनिषद आहेत, त्या उपनिषदांमध्ये फक्त ज्ञानाचीच वाखाणणी केलेली आहे, आणि त्या उपनिषदाच्या नगरात फिरतात. म्हणजे असं नगर नाही फिरायला आळंदीत फिरून आलो, म्हणजे ग्रंथ वाचतात. आता ग्रंथ कसे काय वाचू शकतो? सकाळी जायचं, उठून कामावर पडायचं, संध्याकाळी आलं का ते गाडीतून आलं, हातपाय धुतलं, जेवला, झोप लागलं, लगेच झोप लागते. कधी ग्रंथ वाचायचे? म्हातारपणी वाचायला जमेल आहे ना साहेब? पडून जमेल वाचायला, आहे की नाही? ती झिरझिर पण पाहिजे. आणि हात जे ब्रह्माच्या एका हरितायाशीच कळे. आता नाम सांगणारे जे ब्रह्माच्या एका पंक्तीला बसले, ब्रह्मदेवाच्या नाही, जे ब्रह्म सदा सर्वदा असं म्हणजे ते अणु नाही विषम, त्या परमात्म्याच्या पंक्तीला जे बसलेत त्यांना कळेल. हे असो, काल इथपर्यंत आलो होतं, हे असो प्रजापती शक्ती जे सृष्टी करीते, ते जया एका आवृत्ती नामाची. आवृत्ती म्हणजे अनुष्ठान, उच्चाराने 25 सारखं त्याचं सारखं रिव्हिजन करत राहायचं. घोकमपट्टी करता 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 त्याचंच नाव पूर्ण सुकृताचा, आणि त्याच्या पुढचं जे पूर्ण अभ्यासाचा सारखं जर आपण त्याचा ध्यास धरला ना, तर ती गोष्ट आपल्या जीवनात घडू शकते. व्यवहारातली कोणतीही गोष्ट घडू शकते, कारण आत्म्याची जो आवाज आहे ना, आत्म्याचा, तो कुठेही जाऊ शकतो. कारण लिंक सगळ्यांची कशी आहे? एक आहे लिंक सगळ्यांची, त्यामुळे ती पोचू शकते. काल आपण इथपर्यंत आलो होतो. हे राहू दे, हे कोणाला कळेल? परंतु जे वेदरूपी पर्वताच्या शिखरावर असलेल्यांना, उपनिषदाच्या अर्थरूपी नगरात, म्हणजे श्रोत्रिय वेदशास्त्र संपन्न आहेत, त्यांनाही कळेल. किंवा त्यांच्या पायाजवळ आपण बसलो आणि त्यांना जर अनन्य भावाने शरण गेलो तर आपल्यालाही कळू शकतं. जे ब्रह्माच्या एका पंक्तीस म्हणजे ब्रह्मनिष्ठ आणि अनुभूती संपन्न आहे, त्यास हे नामात्म्य कळेल. काय त्याचा अर्थ आहे? 35चा 34चा बघा हे सर. आणि त्याच्या पुढे हे राहू दे आहे का बघा, 34च्या पुढे 35ला. हां, आता हे देखील राहू दे. अरे ब्रह्मदेवामध्ये सृष्टी उत्पन्न करण्याची जी शक्ती आहे, तिच्या एका नामाच्या आवर्तनाने, उच्चारानेच त्यास प्राप्त झालेली आहे. 35 नंबरच्या ओळीपासून वाचायला सुरुवात करतोय आपण, 17व्या अध्यायातल्या 335 क्रमांकाच्या ओळीपासून. जे राहू दे, चल. ब्रह्मदेव सुद्धा ना वेडायचा होता, त्याला काही कळत नव्हतं, पण त्याला मी हे नाममंत्र दिला. हे जर पाहायचं असेल ब्रह्मदेवाची काय हिस्ट्री घडली, चतुर्श्लोकी 4 भागवत पाहिलं ना, सगळं डिटेल पाडतात. त्याच्यामध्ये नाथबाबांनी त्या 4 श्लोकांवर 1035 की 36 ओळी केलेल्या आहेत त्या ग्रंथात. त्याच्यामध्ये एकदम डिटेल दिलेलं आहे. हे जगत नाही, हा परमात्मा आहे. मग मी कोणाला दिलं? मग हंसाचं रूप घेतलं, ब्रह्मदेवाला असं सन्मुख बसवलं, त्याला दिलं. मग त्या ब्रह्मदेवाने ते ज्ञान कोणाला दिलं? नारद मुनीला दिलं, मानसपुत्र. त्या नारद मुनीने कोणाला दिलं? व्यासांना दिलं. व्यासांनी कोणाला दिलं? त्यांचा मुलगा परीक्षित दिला, शुकाला दिलं, आणि शुकाने परीक्षितला दिलं. इकडे तुकाराम महाराजांकडे कुठं आलं? व्यासांनी दिलं राघव चैतन्यांना, राघव चैतन्यांनी मिळालं बाबाजी चैतन्य, केशव चैतन्य, त्यांनी तुकोबारायनंतर निळोबाराय. इकडं मुख्य महाविष्णू चैतन्याच्या मूळ ते ब्रह्मदेवाला दिलं. ब्रह्मदेवाने आता कोणाला दिलं? आत्रींना दिलं. तिकडं नारद मुनीला दिलं, इकडं आत्रीला दिलं. आत्रीने दत्तात्रयांना दिलं, मग नारायण महाराजांना दिलं. अशा प्रकारचं हे इकडं गेलं. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला ती हिस्ट्री पाहायला जाल त्यावेळेला, आता काही ग्रंथांमध्ये लगेच देणार इथे काय, तो तुम्ही ग्रंथ पहा. चिन्मयानंदांचे जेवढे ग्रंथ उपनिषद त्याच्यात त्यांच्या दुसऱ्या ग्रंथाचा उल्लेख पण देणार. याची जर हिस्ट्री पाहायचं असेल तर अमुक अमुक उपनिषद अमुक अमुक नंबरचा श्लोक पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची डिटेल हिस्ट्री भेटेल. मग ब्रह्मदेवाला जे नाम दिलं, आता ब्रह्मदेवाला जे नाम दिलं ते जपतात का हे लोक? नाही जपत. ब्रह्मदेव म्हणजे आदिपुरुष, जगाचा मुख्य महाविष्णूच्या नंतर दुसरा मुलगा कोण आहे त्यांचा?
ब्रह्मदेव त्याला दिलं. त्यावेळेला राम बी नव्हते आणि कृष्ण बी नव्हते आणि कोणीच नव्हतं. मग त्यावेळेला काय सांगितलं, त्याला रामकृष्ण हरी सांगितलं, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ काय सांगितलं असेल किंवा पार्वतीला काय सांगितलं असेल करू त्यावेळेला. मग त्यावेळेला ते नाम ब्रह्मदेवाला दिल्यानंतर त्यांनी त्याची आवर्तन केली, म्हणजे ध्यानाला बसत गेला, नामचिंतन करत गेले. मग त्यांच्यामध्ये परंतु हे विरुत्तमा सृष्टी उत्पन्न करण्याच्या पूर्वी ब्रह्मदेव एकटा वेड्यासारखा गोंधळलेला असा होता. त्याला काहीच कळत नव्हतं, गोंधळलेला होता. म्हणजे मी कोण आहे, जगत कोण आहे, मला कोणी निर्माण केलं, माझा बाप कोण आहे. बघा कोणी त्या दिवशी ठेवलेलं होतं, ती जरा क्लिप पूर्ण टाका, ती क्लिप आहे ना आपल्या जे हरी ग्रुपला पूर्ण टाका. हां पण ती पूर्ण टाकायची. तिघं जण आहेत, विष्णू आहेत, भगवान शंकर आहेत आणि ब्रह्मदेवाची एंट्री झाली. तोपर्यंत वेड्यासारखाच गोंधळलेला होता, नामदेवने बी तो सारखा वेडा होतो ब्रह्मदेव. आणि त्याच्यामध्ये ब्रह्मदेव तिकडे दाखवले, भगवान शंकर बसलेत आणि विष्णू, आम्ही तिघेच श्रेष्ठ आहेत. ते म्हटले नाही, भगवान शंकर म्हणतात आमच्या तिघांपेक्षा कोणतरी दुसरा आहे. तो म्हणला तुम्ही दोघं नसेल पण मी आहे. शंकर शांत झाले, आहे की नाही. आणि मग ते सांगायला लागले, अरे बाबा आहे, मी सगळं करतो, आपण सगळं करतो, तरी आपल्याला कोणतरी प्रेरणा देणारा, चालना देणारा कोण आहे, आणि त्याची शोध मोहीम आपली चालू आहे. तो कोण आहे, त्याला सगुण रूपात पण बघायचं आहे, निर्गुण स्वरूपात पण भेटायचं आहे. आणि जर आपण 8 तास केला आणि डोकं फोडायला लागलो ना, जर वरती डोंगरावरून गेलो, देवा तू मला आता भेट दे, नाही तर मी उडी मारतो गिरनारवरून, आपल्याला पण देईन. पण आपण तेवढं अनन्य होणारच नाही. आपण म्हणू एवढं काय मारायची गरज आहे, आता बाबांनी सांगितले ना आपल्याला लिंक सापडलेली आपल्याला काय करायची गरज आहे. हा तर सगुण पण भेटू शकतो आपल्याला, काय करा ना, त्याला काय वेळ लागणार आहे. तो इथे आहे, तिथे येथे रे हरी तेथे रे, हरी विनट नाही ठाव रीता कोठे रे पावर, तो का नाही प्रगट होणार. मग त्याप्रमाणे तो माझं ईश्वरापासून मज ईश्वरापासून त्याची उत्पत्ती झाली. त्या ईश्वरासहित ओळखत नव्हता कोण, बापाला ओळखत नव्हते कोण, ब्रह्मदेव. त्या सामर्थ्याच्या अभावी, कोणत्या सामर्थ्या, ते एक वेगळेच आहे, त्या सामर्थ्याच्या अभावी सृष्टी उत्पन्न करू शकत नव्हते, जगत निर्मिती करू शकत नव्हते, स्वतःला ओळखत नव्हते आणि ज्याने पैदा केलं त्यालाही ओळखत नव्हते. अशा स्थितीत ज्या एका नावाच्या उच्चाराने त्यास ती योग्यता देऊन समर्थ केला. 37 नंबर. मी इथं कोणत्या शब्दासाठी मी विचार करतोय, परत तुम्ही मला सांगायचे, बघू आपण. ज्यामध्ये ईश्वरापासून त्याची उत्पत्ती झाली, एक वेगळं गौड बंगाल सापडलेलं आहे, त्यामध्ये ईश्वरापासून त्याची उत्पत्ती झाली. एक पॅसेंजर भेटते मुलून रिटर्न, त्यामध्ये ईश्वरापासून त्याची उत्पत्ती झाली. त्या ईश्वरासही तो ओळखीत नव्हता, सामर्थ्याच्या अभावी हे तर झालं, सृष्टी उत्पन्न करू शकत नव्हता. अशा स्थितीत ज्या एका नावाच्या उच्चाराने त्यास ती योग्यता देऊन समर्थ केला. परत ओवी वाचतो मग तुम्हाला विचारतो, मज ईश्वरा ते न ओळखीनं सृष्टी करू शके, तो थोरू केला एके नामे जेने. बस नाही, इकडच्या याच्यात उच्चाराने एवढं मला म्हणायचं, नुसतं उच्चार त्याच्या कानावर पडला. पण इकडं तसं नाही आहे, तो थोरू केला एके नामे जेने. उच्चार हा शब्द नाही ओळीमध्ये. मज ईश्वरा ते न ओळखी न सृष्टीही करू शके, तो थोरू केला एके नामे जेने. ज्या नामाने ब्रह्मदेव थोर केला ते नाम कोणतं आहे, एके. पापा तो थोरू केला एके. तिकडे मागाशी काय सांगितलं, ते आनची आहे. त्याच्यानंतर दुसरी काय सांगितलं, ते वेगळेच आहे, ते आनची आहे, वेगळेच आहे. आणि ते म्हणतात एके, त्या एकाने थोर केला. किती सस्पेन्स गुड ठेवलेले. आधी कसं कळेल बाबा लोकांना, आपल्या गावच्या बाबा लोकांना कसं काय कळायचं, आपल्या गावाच्या बाबा लोकांना नाही कळायचं, पण आळंदी, पंढरपूर आणि काशीच्या बाबांना कळलं नाही का, नाही कळणार. कारण ती लिंक अशी ग्रंथातून वाचून कळत नाही. गुरुचा बोध त्यांनी आपल्या कानात, तुका म्हणे कानी ऐकली मात, तोची झाला घात जीवपणा. शिवाय डोक्यावर हात ठेवला, हां, दृष्टिकृपा झाली, शब्दकृपा झाली, स्पर्शकृपा झाली, संकल्पकृपा पण होणार. जर ते म्हणले ना सौरभ करून हे काम होणार, बस ते म्हणले पाहिजे मनातल्या मनात, हा सौरभ हे काम करील बाबा, सौरभ कर. मग हाच नाथबाबांनी काय केलं, हे काम भागवताचं रामायणाचं कोण करील, गावबा करील. त्यांच्या डोक्यात बसलो पाहिजे आपण, का काम झालं आपलं समजायचं.
आपल्या चालना नसली तरी नाही. तुम्ही बघा बरं, आता आपण कीर्तन आता आलोय प्रवचनाला, आता काही दुखतंय म्हणून वाटत नाही, आणि येताना सुद्धा दुखत होतं, जाताना पण दुखणार आहे. पण त्यावेळेला जाणीव होती का आपल्याला? नाही. त्यावेळेला ते आपल्यामध्ये एक विसाळ भरला जाते, एक शक्ती भरली जाते. थोरू केला आहे की नामे जेणे, ज्या नामाने ब्रह्मदेव थोर केला ते नाम आपल्याला मिळालं पाहिजे, आपल्या मुलांना, आजोबांना, आपल्या गावातल्या लोकांना मिळालं पाहिजे. आणि त्याच्या अगोदर पहिलं कोणाला मिळालं पाहिजे? आपल्याला मिळालं पाहिजे, तर आपण त्यांच्यापर्यंत घेऊन जाऊ नये. नाही तर आपणच उपवाशी, काय तुकोबरायांचं प्रमाणे पुढीला सांगती अमृताची गोडी पुढीला सांगती, आणि आपण उपवाशी मरून या का राहून या? मरून या. आपण उपाशी मरतोय आणि अमृताची गोडी पुढीला अशी सांगती. अजून एक प्रमाणे सवे आपणच रीता आणि रडे पुढीलांच्या हिता. यांचं कसं होईल? आणि अजून आपल्याकडंच नाही, आपणच ठणठण पाळले, आपल्याकडं काहीच नाही, रिकामा शंक. त्याप्रमाणे ज्या नामाच्या अर्थाचे अंतःकरणात चिंतन केल्यामुळे, नुसतं नामस्मरण करून नाही, काय केलं पाहिजे? अर्थाचं चिंतन झालं पाहिजे. अर्थ काय आहे त्याचा? मी माणूस नाही, मी माणूस नाही, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. एक दिवशी फटका बसल आणि काय होईल? तोपर्यंत म्हणत राहायचं मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. कोणता फटका कधी दिवस येईल चालून सांगता येत नाही, है की नाही? आणि मी ब्रह्म झाल्यानंतर मी ब्रह्म आहे, बाकीचे सगळे एडपट आहेत असं म्हणेल का तो? मग माझ्या सगळं ते वेळे आपणासहित हे भूते आशेष सगळं टोटल ज्या नामाच्या अर्थाचे अंतःकरणात चिंतन केल्यामुळे व ज्या ब्रह्मबोधक 3 अक्षराचा जप केल्यामुळे त्या ब्रह्मदेवास सृष्टी उत्पन्न करण्याची योग्यता आली. पहा आता इकडे बघू. जयाचा अर्थ जी विध्याता, जे वर्णत्रयाची जपता विश्वसृजन योग्यता आली तया, जगत निर्माण करायचे तेव्हा त्याने ब्राह्मण लोक निर्माण केले. आणि बघा कधी ब्रह्मदेवाला जगत निर्माण करण्याची शक्ती झाली? जेव्हा त्या नामाचा बोध झाला, त्या मनामध्ये अर्थासह चिंतन केल्यानंतर कळालं बापरे मी अमुक आहे. आणि मग तिथून पुढे लगेच ट्यूब पेटत गेली त्यांना. मग हे करायचं ते करायचं म्हणून नाही, करूनच घेतलं त्यांनी. तेव्हा त्याने ब्राह्मण लोक निर्माण केले आणि त्यांना आचरण धर्माची शासन पद्धती जी शिकवण देणारे वेद दिले. बघा त्यांनी काय केले? पहिले ब्राह्मण तयार केले, ब्राह्मणांना आचरण पद्धती सगळ्या समाजाला कसं शिकवायचं ते त्यांना शिकवलं. त्यांचे निर्वाह करता त्याने त्यास यज्ञासारखा कर्मरूपी धंदा आचरण करण्यास दिला. मी पोट कसं भरतील हे जर लोकांना नुसते शिकवत राहिले तर मग त्यांना धंदा दिला, यज्ञासारखा धंदा. पोट भरायला तुम्ही लोकांना नीतिमत्ता शिकवा, ज्ञान शिकवा, त्याच्या मोबदल्यात हे घ्या. हे ब्राह्मणांना दिलेले अधिकार. नंतर त्याने किती असंख्य अगणित लोक उत्पन्न केले हे काही कळत नाही. 3 भुवनेही त्या लोकांना ब्रह्मदेवाने दिलेले अग्रभार इनामच आहे. जशी इनामाच्या जमिनी आहेत ना, तसे हे काय देऊन टाकले त्याला? हे सगळं जगत खेळा फिरा, मौज करा, मस्ती करा. अशा प्रकारे जे नाममंत्राने ब्रह्माच एवढ्या प्रचंड शक्तीने श्रेष्ठ केले. पा हे ओळी घेतलेले आहेत आपण. हा टोटल श्लोक घ्यायला पाहिजे, टोटल, आहे की नाही? नंतर त्याने किती असंख्य, या इकडे यावर, मग नंतर त्याने किती असंख्य अगणित लोक उत्पन्न केले हे कळत नाही, ते त्रिभुवन. मग अशा प्रकारे ज्या नाममंत्राने ब्रह्मदेवास एवढ्या प्रचंड शक्तीने श्रेष्ठ केले. जी शक्ती ते कशामुळे निर्माण झालेली? ब्रह्मदेवामध्ये नामाने समर्थ केले. त्याचे स्वरूप तू ऐक, असे तो लक्ष्मीपती श्रीकृष्ण म्हणाला. आता मी तुला सांगतो ते नाम. पहा बरं कसं सांगितले ते नाम, कसं सांगितलं. एवढा प्रचंड तो ब्रह्मदेवामध्ये एवढी ताकद कशाने आली? तो नाममंत्र मी अर्जुना तुला सांगतो असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. तर सर्व मंत्राचा राजा श्रेष्ठ जो ओंकार, तो त्या नामातील पहिले मूळ अक्षर होय असे समजा. तुम्ही जो भगवंताचं नामस्मरण करणार आहे त्या नामामध्ये पहिला कोण पाहिजे? ओम पाहिजे. ओम नसेल तर ओंकाराविनं ती बाळकाची जाण कहाणी. ओंकाराविनं नाममंत्र म्हणजे जाण बाळकाची कहाणी. बाळकाला झोपवताना आजी गोष्ट सांगते ना, आजोबा, तशी गोष्ट सांगायची. तरी सर्व मंत्राचा राजा श्रेष्ठ ओंकार, सगळ्या मंत्रांमधला राजा कोण आहे? ओम. म्हणून ओम नमोजी आद्या. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओंकार प्रधान रूप गणेशाची. हे नरा आत बघ जरा, ओमकार प्रणव उच्चार होय साचार, आत बघ कैसा. तो ओम आहे ना, त्याच्यातून जगताची सगळ्याची निर्मिती झालेली आहे.
वेद अध्यापक प्रसिद्धी हिरण्यगर्भ मी म्हणे गोविंद माझेनी जगी अनुल्लंघन वेदवादही तो मी ओंकाराविन मंत्र श्रेणी ते जाण बाळकाची कहाणी. ज्या नाममंत्रामध्ये ओम नाही ती बाळकाची कहाणी म्हणजे पोरांच्या बारकाल्या पोरांच्या छान छान गोष्टी. मी सगळे बारकाली त्याच्यातच रमलेले. राग नका मानू, बोलण्याचा उद्देश समजून घ्या. ओंकाराविन मंत्र श्रेणी ते कोणाला म्हणले काय माहिती, हे ऐकणार आहेत ना बाकीचे, ते त्यांच्यासाठी सांगितलं. ओंकार हे नाथ महाराजांचा अध्याय क्रमांक 16 आणि ओवी क्रमांक किती आहे 72 किती 72 आहे ते शोधा. ते आयतं सगळं नको. ओंकाराविन मंत्र श्रेणी ते जाण बाळकाची कहाणी. मंत्रा ओंकार मी चक्रपाणी सकळ मंत्र त्याचे पावन. मंत्रा ओंकार मी चक्रपाणी त्या ओंकार मंत्रामध्ये मी चक्रपाणी वास करून आहे म्हणून ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि जर तो मंत्र जपत नसेल तर बाळ पोरांना ज्या बाळ गोष्टी सांगतात ना त्या आहेत सकळ मंत्र त्याचे पावन. सगळे मंत्र त्या ओंकाराने पवित्र होतात. आकार उकार मकार अर्ध मात्रेसी उच्चार या नाव त्रिविध ओंकार पावन मंत्र एनेसी. आता याच्यामध्ये पण 3 फोड केले त्यांनी, इकडं पण तसंच आहे. अक्षराच्या उच्चाराशी आकार लागला सर्वासी तो आकार मी ऋषिकेशी जाण निशेष उद्धवा. अक्षरी आकार मी मुकुंद छंदा माझी गायत्री छंद तो मी म्हणे. बघा त्या सगळ्यामध्ये जसं एक एक अक्षरात आहे. बघा ज्ञानेश्वर महाराजांनी तर होलसेल व्यापार करून टाकला. सगळं टोटल अख्खी ज्ञानेश्वरी गीतेमध्ये भगवद्गीतेचं एक एक अक्षरात आहे मी. आणि हे काय म्हणले ओंकार या अक्षरात मी. ज्ञानेश्वर महाराज म्हणले सगळ्या, कारण हे पण 3.5 मात्रामध्येच सगळं रमलेलं आहे. मग ज्या नाममंत्रामध्ये ओम नाही आधी मध्य अंती निज बीज ओमकार ज्याच्यामध्ये आधी मध्य आणि अंती ओम आहे त्याच्यामध्ये पहिला ओम, दुसरा त्याच्यावर ठेवला त्याच्यात पण शुप्त ओम आहे आणि तिसरा नमहा मध्ये सुद्धा ओम आहेच आहे गुप्त. तरी सर्व मंत्राचा राजा श्रेष्ठ जो ओंकार तो त्याच्या नामातील पहिले मूळ अक्षर होय असे समजा. आणि तत्कार जे दुसरे अक्षर होय तशाच प्रकारचे दुसरे तत्कार व तिसरे अक्षर सत्कार होय. आता हे आपलं बोलणं सगळ्यांना पटलं असं नाही. ते जावे त्याच्या वंशा तेव्हा कळणार. आपल्या अनुभूतीला आलं ते आपण कथन करतोय. याचे 3 आकार उकार मकार त्याप्रमाणे ओंकार तत्कार आणि सत्कार. पण याचा अर्थ आहे ज्याला नाम भेटले त्यालाच कळेल ते म्हणतात. तरी पहिलं मंत्र ओम आहे त्याच्यामधलं अक्षर, दुसरं त्याच प्रकारचं आहे तत्कारूप. बघा ओवीमध्ये अजून क्लिअर होते. तरी सर्व मंत्राचा राजा, सगळ्या मंत्रांचा राजा कोण आहे तो प्रणव आदिवर्णू बुजा. प्रणव तुमचा सगळ्या मंत्रात राजा येतो आहे की नाही. आणि तत्कारू जो दुजा तशाच प्रकारचा दुसरा बुजा या शब्दाचा अर्थ आहे समजा 11. आणि तत्कारू जो दुजा तशाच प्रकारचा ओमचा उच्चार होणारा दुसरा शब्द आणि तिचा सत्कारू. आता याच्यात नाम फिट आहे एकदम एकदम त्या प्रकारे. पहिला ओम, दुसरा त्याच प्रकारचा, तिसरा सत्कार वाचक असं हे नाम आहे. ते म्हणतात बघा एवं तत्सदाकारू ब्रह्मनाम हे त्रिप्रकारू. हे फूल तुरंबी सुंदर उपनिषदाचे. हे ओम तत्सतचं असं हे फूल आहे आणि त्या फुलाचा सुगंध घेत आहेत कोण उपनिषद. आणि तूही त्या फुलाचा सुगंध घे. तुरंबी 12 हुंगी म्हणजे त्या नामाचा तू त्याचा त्या सुगंधाचा आपण हुंगतो ते फूल तसं तू याचा आस्वाद घे. याप्रमाणे ओम तत्सत या रूपाने ब्रह्माचे हे नाम 3 प्रकारचे आहे आणि उपनिषदाचे हे जे नाम रूपी सुंदर पुष्प. अहो हे समजून घेताना सुद्धा माणसाच्या घशाला कोरड पडती. एवढं कठीण आहे समजून घेणं, पण आपलं भाग्य थोर आहे. आपल्याला सहज कळवलं. बाळकाला जसं गोष्ट सांगतात ना तसं बाबाने आपल्याला सांगितलंय. काय ज्ञानेश्वरांनी सांगितलंय मध्ये एक घास 20 ठाई कीजे. असं बाळकाला चिवचा आजी कशी ओट्यावर फिरते बाळाला घेऊन. आता इथं वटा नाही गावाला वट्यावर फिरते. हा घे काऊचा, हा घे भू यू चू असं करून देऊन त्याला देणार. तसं ज्ञानेश्वरांनी आपल्या डोक्यात घातलेले, तसं बाबांनी आपल्या डोक्यात घातले. ओम तत्सत या रूपाने ब्रह्माचे नाम 3 प्रकारचे आहे आणि उपनिषदाचे हे जे नामरूपी सुंदर पुष्प त्याचा तू वास घे. औपनिषदिक
पद्धतीने अनुसरून तू त्याचा चांगला विचार कर. सुगंध घे, हुंग म्हणजे त्याचा तू आस्वाद घे, त्याचा चांगला विचार कर. या नामाशी एक होऊन मिळून जेव्हा सात्विक कर्म चालते, नाम विनियोगपूर्वक कर्माचे आचरण केले जाते, तेव्हा ते सात्विक कर्म मोक्षास आपल्या घरचा जणू काय चाकर करते. जणू काय त्याला आपल्या घरचा चाकर करते. हे नामाशी एक होऊन, आपण या नामाशी एक होऊन जेव्हा सात्विक कर्म चालते. सात्विक कर्म लिहिले का तिकडे साहेब? 44. येण्याची का होणी एक, जे कर्म चाले सात्विक हो तै कैवल्य पायिक घरीचे करी. आपल्या घरचा नोकर होईल. कोण? मोक्ष. आपल्या घरी आहे, सच्च्या वारकऱ्याच्या घरी आहे नामसंकीर्तन, वैष्णवांची जोडी, पापे अनंत कुठे गेली त्यांची, अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. थोडं काय नाही ते नाही. मग मोक्ष त्यांची घरी सिद्धी सहित, चार मुक्ती भुक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या. भुक्ती हरी उच्चारण नाही, नारायण हरी, हरी उच्चारण नाही, नारायण हरी. आता ध्यानात राहणार, नारायण हरी. कोण नारायण नावाच आहे का आपल्यात? आहेत ना नारायण महाराज, आता तेवढं डोक्यात घ्यायचं. नारायण हरी, नारायण हरी. मग भुक्ती भोग सगळे, मुक्ती घरी सारी त्यांच्या. आपल्या घरात चारी मोक्ष मुक्ती आहेत बरं का बारकेस बाबा, टेन्शन घ्यायचं नाही. मोक्ष जे मुक्ती म्हणतात ते इकडं काशीला जावं लागतं ना, ते सगळं आपल्या घरी आहेत. चारी मुक्ती. पहा बरं, हे पटल का? हे पटल हरिपाठ करणाराला? छे, ते त्यावेळेला होतं. ज्ञानेश्वर महाराज बोलतात असं काय एवढं होईल असं आपल्याला वाटत नाही. कारण का आपण अशाच भावनेने गेलो नाही. इकडं दलिंदर गए समिंदर, करम लेके साथ, और मोती खातिर डुबी लगाई तो शंक लगे हात. बस बोंबला बोंबली चालू आहे फक्त. या नामाशी एक होऊन मिळून जेव्हा सात्विक कर्म चालते, म्हणजे नाम विनियोगपूर्वक कर्माचे आचरण केले जाते, तेव्हा ते सात्विक कर्म मोक्षास आपल्या घरचा जणू काय चाकर करते. कसं काय विनियोगपूर्वक करू शकतो आपण? ती रीत सांगणार आहे. अमुक शब्द ती त्यावेळेला योजायचा, तमुक. पण जर पूर्ण बॉडीच जर आपली तशी बनवून टाकली तर, आता ही युक्ती सांगतात. आणि याच्या अगोदर नाम जप यज्ञ परम पावन, बाधू न शके. नाम यज्ञ जप परम पावन, बाधू न शके नाम स्नानाधिकरण. नामे पावन धर्म अधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. आपल्याला नाम मिळालेले ते नाम काय आहे? परब्रह्म आहे. नाम आहे का परब्रह्म आहे? आणि असं कोण म्हणतंय? आपल्या गावचे पाटील. वेदार्थ, वेदार्थाचा अर्थ आहे नामच परब्रह्म आहे. तरी आपण अजून सैर बहिरे. परब्रह्म भेटलं आपल्याला, नाम भेटलं, आणि आता आपण तिकडे जाणार, तिकडं ते आपल्याबरोबर येणार माग लोंडा गोळत. कोण? जेथे जातो तेथे तू माझ्या संगाती. जणू मोक्ष घरचा चाकर करते मोक्षास. परंतु दैवयोगाने जर कापराचे अलंकार आणून दिले, कापुराचे, तर बाबा रे ते अंगावर कसे घालावे वापरावे समजण्याचीच अडचण आहे. कापराचे अलंकार कसे काय अंगावर घालायचे? गळ्यात, कानात, हातात, अंगठीत कशाची गेली? कापुराचीच ना साहेब. हां, आणि त्याला आरतीला उठवलं, आरती करायला. तो गेला कापूर टाकाय का खपेटला समजायचं. हो, तीच अडचण आहे बघा ना. आता खरोखर आहे. तू का म्हणे आम्ही कापराचे अलंकार घालून आपल्याला आरती करायला पाठवले. आपण सर्वांगाने पेटलेलो आहेत. अग्नी कर्पुराच्या वाती, कर्पुराची मेळी. काय उरले? काय उरले ते काजळी. काजळी सुद्धा शिल्लक नाही. राख म्हणजे राखच शिल्लक नाही राहिली बा. थाईचं समाप्ती. अजून एक नाथबाबाचं ओ पाजळली ज्योती कापुराची वाती, ओवाळीता आरती भेद नुरे. म्हणजे जर आरती करणारा ओवाळणारा होता ना, तो तिथं जाऊन बसला पुढं सिंहासनावर. त्याला म्हणलं हो बाजूला, आता माझीच आरती. कधी कळणार या अर्थ?
हे ज्ञान भेटल्याशिवाय नाही, तो तसं झाल्याशिवाय ब्रह्माच्या एका हरी झाल्याशिवाय कळूच शकत नाही ही आरती सुद्धा. आरती म्हणजे ज्याच्याशी तुम्ही एक होताय त्याच्याशी रत झाले, आरती त्याच्याशी रस झाले, एक रूप झाले. ही समजण्याची अडचण असते. इथं सांगतात 45 नंबरमध्ये, तैसे आदरजे ना परी कापुराचे थळीव आणोनी देईल दैवत लेवो जाण्याची आडव ते असे बाप्पा. कसं आडव 16 नंबर, कसं अडथळा कसं वापरावं हेच कळत नाही, हीच मोठी अडचण आहे. पुढे सांगतात तसे सत्कर्माचे आचरण केले जाईल, ब्रह्माच्या नावाचा उच्चारही केला जाईल, पण त्याचे विनियोगाचे व्यवस्थेचे वर्म जर जाणले गेले नसेल तर काय उपयोग होणार आहे. कसं ते नामाचा उपभोग घ्यायचा हे जर कळालं नाही, याचे व्यवस्थेचे वर्म जाणले गेले नसेल. 46 मध्ये वर्म आहे का, तैसे आदरीजे, तिकडं मर्म आहे का, इकडं वर्म आहे आमच्याकडं, वर्म, हा मर्म, मर्मपेक्षा वर्म बरं आहे. 46 मध्ये अर्थात ते करणार ना तसं, हा 46 मध्ये इकडं वर्मच आहे, वरती ओवीत पाहूया आपण. हा तैसे आदरीचे सत्कर्म उच्चारिले ब्रह्मना परी नेनिजेल व जरी वर्म विनियोगाचे वर्म म्हणून ऐसे वर्म मज धावेला. वर्म ते एक आहे दृढ धरावा, ते वर्म चुकले रे, वर्म चुकले रे, जवळीचा असता अंतरी न पाही. डायरीमध्ये वर्म चुकले रे, वर्म चुकले. तर साधुवृंद बघा, दुसरं साधुवृंद आपणहून घरी आले असताही त्यांचा सन्मान कसा करावा याची पद्धत माहीत नसल्यामुळे ती न जाणता मान न करता त्यांच्याशी अयोग्य रीतीने वर्तन केले म्हणजे पुण्याचा क्षय होतो. चांगला मनुष्य घरी आला म्हणून अतिथी देवो भव, त्याच्याबद्दल आपण उलट काहीच बोलायचं नाही, त्याला आदर सत्कार करून पाठवायचा नाही. तर तो कोण आला हे माहीत नाही, पण आलेलं पुण्याईने आला, जर त्याचा आपण व्यवस्था व्यवस्थित केली नाही तर ते आपलं काय होणार, असलेलं पुण्य सुद्धा हिरावून घेऊन जातील. अथवा सुंदर टीका, जडवादाचे अलंकार विशेष व सोन्याचे दागिने यांची एका ठिकाणी मोठ गाठोडे बांधून ती जशी गळ्यात अडकवावी बांधावी, म्हणजे त्याच्या सौंदर्यासाठी काहीच उपयोग नाही. म्हणजे सगळे दागिने आहेत ना ते घालायचे नाहीत, फक्त पिशवी बांधायची, एकत्र सगळं गठोडं करायचं, आणि जर कधी वाटलंच घालायचं तर एक एक नाही घालायचा, सगळं गठोडं गळ्यात अडकवायचं. त्याप्रमाणे तसा तोंडाने मग त्या दागिन्यांचा सौंदर्यासाठी उपयोग होणार आहे का, नाही. तसं नामाचा विनियोग या जगात आनंद लुटण्यासाठी, मिळालेल्या वैभवाचा घेण्यासाठी त्याला कळणार नाही. तसा तोंडाने ब्रह्मनामाचा उच्चार केला, हाताने सात्विक कर्माचे आचरण केले तरी पण त्याच्या विनियोगाच्या माहिती विना ते सर्व कर्म व्यर्थ निष्फळ होते. पहा, कोणाकडे ज्याच्याकडं नाम आहे, नाम उच्चारतो पण तो, किती लोक आहेत, आम्ही तासभर रोज बसतो परंतु बाकीच्या गोष्टी पाहिलं तर ते काय बसण्यासारख्या दिसत नाही. मग त्याप्रमाणे ते सर्व केलं कसं झालं, निष्फळ झालं. नामाविन जे जे कर्म तो तो जाणावा अवघा अधर्म. बरोबर, नामाशिवाय जे जे कर्म केलं किती मोठं असलं तरी तो काय अधर्म आहे. आणि नाम आहे, आणि जरी एखाद्या वेळेला चुकून अधर्म झाला तरी सुद्धा अग्निकुंडे जे घातली ती जेवी अंकुरदशीशी मुकली तेवी न फळताच अर्पिली, शुभाशुभे शुभा अशुभे अशी. अरे विचार कर, अन्नही जवळ तयार आहे, भूकही लागलेली आहे, तरी पण असे पहा की लहान बालकास ते हाताने कसे जेवावे हे मुळीच कळत नसल्यामुळे त्यास जसा उल्लंघन उपवासच घडतो. बाजूला पंचपक्वानाचं ताट भरले पण लहान मुलाला जेवायची युक्तीच माहीत नाही, उपवाशी. तसं नाम मिळालेलं आहे पण त्याचा आस्वाद घेता नाहीत, उपवाशीच राहणार तो, काय त्याला कळणार आहे नाम घेऊन सुद्धा. अथवा तेल वात अग्नी एके ठिकाणी झाली असता जर दिवा कसा लावावा ही युक्ती माहीत नसेल तर उजेड करता येत नाही. तेल पण आहे, वात पण आहे, आणि तिथं माचीसची काडी पण, त्याला एवढं नाही माहिती वेड्याला काय कशी काडी घासायची आणि पेटवायची. एवढे वेडे असतात का, आहेत आहेत. अशी वेड्यांची संख्या जास्त आहे उलट एवढी सुद्धा अक्कल नाही. बघा
तेल वात अग्नी एके ठिकाणी झाली असता जर दिवा कसा लावा ही युक्ती माहीत नसेल तर उजेड करता येत नाही. त्याप्रमाणे उचित पर्व काळ प्राप्त होऊन व कर्म करण्याचा इच्छापूर्वक प्रसंग प्राप्त झाला त्यावेळेचा मंत्रही जरी आठवला तरी पण विनियोगाविन योजनेची हतवटी माहीत नसल्यामुळे ते सर्व योग व्यर्थ होतात. योग आले ना, नाम भेटलं, सगळे भेटलं, पण वापरता कुठे ते समाजात. म्हणून 3 अक्षराचे जे एक परब्रह्माचे नाव आहे त्या ब्रह्मनामाचा आता कर्माच्या ठिकाणी विनियोग कसा करावा ते सांगतो, ऐक. 53 म्हणून वर्णत्रयात्मक जे हे परब्रह्म नाम एक विनियोगू तू आयुक आता याचा विनियोग कसा करायचा ते सांगतो. श्लोक क्रमांक 24 इथून पुढे 24, 25, 26 हे श्लोक फार महत्त्वाचे. एकेकाचा ओमचा कसा यूज करायचा, सतचा कसा, ओमचा कसा, तत्चा कसा आणि सतचा कसा. म्हणून ओम नाम असे उच्चारून वेदवाणी ब्राह्मणाच्या वेदशास्त्राने सांगितलेल्या यज्ञ, दान व तप या क्रिया सतत प्रवृत्त होतात. तर या परब्रह्म नामाची जी 3 अक्षरे आहेत ती त्या कर्माच्या आरंभी, आधी, मध्ये व शेवटी या 3 ठिकाणी योजावीत. बघा, परब्रह्माच्या नामाची जी 3 अक्षरे आहेत ती कर्माच्या आरंभी स्टार्ट करताना आधी, आरंभी, आधी, मध्य आणि शेवटी 3 प्रकारे योजा. अशी काही लोक आहेत ज्यांच्या गळ्यात माळ नाही, त्यांच्याकडे हे नाम आहे. माझ्या गाडीत एक पॅसेंजर बसलं, ते म्हणले मला हिराजीनांद बाबांच्या आश्रमावर घेऊन गेले सायनला. म्हणले राजेवाडीला बसले, रिटर्न यायचे, चालेल का? चला. तिथे गेलो, ते ग्रंथ विकत घेतो बरं. मी पण पाहिलं. मग तिथून सोहम उपासना ती 10-10 रुपयाचे आणले. येताना त्या बाई म्हटल्या मी देते पैसे. म्हटलं नको. मी ते येताना म्हणतात हे जे आहे ना, हे तर ती मोठ्या टॉवरमध्ये राहणारे होते. ते तुम्ही कोणत्याही कामाला निघाले ना, सकाळी समजा रूम घ्यायला गेले, जमीन घ्यायला गेले बरं का काका, तर जाताना पहिलं त्याचं नामस्मरण करायचं. तिथे गेलं पण नामस्मरण करायचं. त्याच्या घरात जाऊन कोपऱ्यात बसायचं नाही, मनातल्या मनात. आणि निघताना सुद्धा करायचं. का? तुमचं काम फायनल होणार. म्हणजे जे लग्नाच्या अगोदर नवरा नवरीला पाया पडायला लावतात किंवा काही साधू लोक किंवा हे इलेक्शनवाले इलेक्शनचे तिकीट काढताना अगोदर, हे त्याच्यासाठीचे, म्हणजे आपल्याला काहीतरी त्याच्यातून फायदा होईल. हे कीर्ती ते म्हणलं जर तुम्ही केलं ना, तुमची पाहिजे ती कामं होऊ शकतात ते म्हणतात. आणि त्याचंच नाव आहे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला. हे किरीटी हीच एक हातवटी. पण आपला वारकरी संप्रदाय सांगतो हे आपलं उद्दिष्ट नाही ना, स्वर्ग आहे ना मोक्ष सुद्धा नाही आपलं उद्दिष्ट. पण लास्ट टप्पा मोक्षाचा ठेवला, तिथपर्यंत गेला का पुढे गेल्यावर त्याला सांगितलं जातात मोक्ष म्हणजे काय, बस आनंद घ्यायचा भक्तीचा ज्ञानोत्तर भक्ती करायची हे. पण मुख्य उद्दिष्ट काय करून ठेवलं त्यांनी, पहिलं मोक्ष. आणि मोक्षाच्या पुढे तिथे गेल्यानंतर त्याला सांगायचं त्याचं काही नाही बाबा, त्यालाच कळालं जातं आणि तो भक्ती क्षेत्रामध्ये रमून जातो. बाकी इतर आपलं कोणतंही ध्येय नाही, पण ते सगळं मिळणार. हे कीर्ती हीच एक हातवटी घेऊन ब्रह्मवेते ब्रह्माच्या भेटीस म्हणजे ब्रह्म ऐके साक्षात्कारात आले आहेत. पा ही हातवटी घेऊन जे काम करताना मग हे ओम नमो ज्ञानेश्वरा, पांडुरंगा करू, प्रथम नमन, हे जे काय आहे हे तुम्ही स्टार्ट करता तेव्हा त्या कामाला तमाशेवाले पण बघा काय करा, पिक्चरवाले सुद्धा गणपतीची आरतीच लावतील, गणपतीचा फोटोज लावतील का. ही कीर्ती हीच एक हातवटी घेऊन ब्रह्मवेते ब्रह्माच्या भेटीस ब्रह्म ऐक्य साक्षात्कारात आले आहेत. 55 हेची एक हातवटी घेऊन हन कीर्ती आले ब्रह्मविद भेटी ब्रह्माची. ही हातवटी ही युक्ती घेऊन ब्रह्म साक्षात करण्यासाठी जे ज्ञानी निघाले त्या याच हातवटीने गेले आणि मग त्यांना ब्रह्माचा साक्षात्कार झाला. जो शास्त्राची समन्वयपूर्वक माहिती घेऊन बोलतात बघा, जे शास्त्राची समन्वयपूर्वक माहिती घेऊन बोलतात ते ब्रह्माशी आपले ऐक्य होण्याकरता यज्ञाधिक क्रियांचा त्याग करीत नाही. म्हणजे आपल्या वाटेला आलेल्या कर्माचा त्याग करत नाही. यज्ञ म्हणजे काय आपल्या डोक्यापुरतं तेच नाही, जे तुमच्या वाट्याला आलेलं कर्म आहे ते कर्म ते कधीच सांडत नाही. ते कर्म करत असताना त्या कर्माचा मी करता नाही, माझ्याकडून करून घेतोय. मग तुकाराम महाराजांना विचारलं ना, हा गाथा तुम्ही कसं काय बनवला? ते म्हणले मी बनवलाच नाही. साळुंकी मंजुळ बोलत सेवाने शिकविता बोलविता धनी वेगळाची, मी नाही करत. हे ऐसे ज्याने जाणे त्याले तो सुटला का.
मग ब्रह्माशी आपली होण्याकरता यज्ञादी क्रियांचा त्याग करीत नाही, म्हणजे आपल्या वाट्याला आलेल्या कर्माचं ते त्याग करत नाही. ते कर्माच्या अगोदर तर ध्यानाने ओम सिद्ध करतात आणि नंतर वाचेने ओहम असा त्याचा स्पष्ट उच्चार करतात. पहिलं ध्यानाला बसणार आणि मग स्पष्ट उच्चार करणार. ते म्हणतात बघू, तो आधी तर ओमकारो ध्यानी करती गोचरू पाठी आणि ती उच्चारो वाचेची तो. मग ते पुन्हा बोलणार, पण पहिलं घ्यायचं मग बोलायचं. अशा रीतीने ध्यानाने ओंकार सिद्ध केल्यावर नंतर प्रणव उच्चार स्पष्ट केल्यावर मग ते कर्माचे आचरण करण्यास आरंभ करतात. पहिलं ध्यान करायचं आणि मग उच्चार करायचा आणि मग जे काम हाताला घेतलंय ते करायला घ्यायचं. आता ही झाली युक्ती सांगितली, पण त्याचं नंतर करता 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 त्याचा पिंडच सहज ती कर्मे झाली ब्रह्मार्पण जन नोहे हा अवघा जनार्दन. ती सहज कर्मे त्याच्या हातवटीतून तशी होऊन जातात. आता मात्र रीत सांगतात, म्हणजे तुम्ही ध्यानधारणा करा आणि तुमचा नाममंत्र सिद्ध करा असं. मग अंधारात केव्हाही न विजणारा दिवा असावा त्याप्रमाणे, अथवा अरण्यात बरोबर पोहोचवण्यासाठी बलवान सोबती असावा त्याप्रमाणे कर्मारंभीचा प्रणव उच्चार समजावा स्टार्ट करताना. म्हणजे एवढे धर्मग्रंथ करताना बघा, ती मंगलाचरण करून स्टार्ट केले त्यांनी, तिथे सुद्धा तो आरंभिलेला आहे. देवा जगत कल्याणासाठी मी हे करतोय, तर तुम्ही मला सहाय्यभूत व्हा. बघा, प्रत्येक उपनिषदाची जर तुम्ही स्टार्ट पाहिलं तर, प्रत्येक उपनिषदाची जर तुम्ही स्टार्ट पाहिली तर तुम्हाला ते कळेल. पण ती उपनिषद आपल्याला कुठे भेटेल, हे की नाही? ती पाहायला पाहिजेत ना त्याच्यामध्ये आरंभीचा. मग ते म्हणतात ज्यावेळेला तुम्ही अरण्यात गेले तर समर्थवान माणूस जर तुमच्या बरोबर असलं तर तुम्ही घाबरणार का? अरण्यात राजा आहे बरोबर आपल्याबरोबर. किंवा दिवा जर बरोबर आहे तर अंधार असला तरी काय घाबरण्याची पद्धत. तसं हे जर तुम्ही तो विनियोगाचा जर सुरुवातीला केलं, तो ओंकार विनियोग केला असता ते कर्म निर्विघ्नपणे परिसमाप्त होते. बघा, धर्माने मिळवलेले पुष्कळ द्रव्य वेदात सांगितलेल्या देवतेला अर्पण करण्याच्या हेतूने ब्राह्मणाद्वारा अथवा अग्नीच्या मुखाने द्वारा यज्ञ करतात. बघा, मिळवलेले धर्म ब्राह्मणाच्या वागे किंवा शुद्ध करून घेतात यज्ञामधून. त्याप्रमाणे अहवनीय, ग्राहपत्य व दक्षिण या तीन अग्नीत हवनीय आज्यादिक द्रव्याने ते यथाविधी विधिनिपुण होऊन हवन करतात. फार काय सांगावे, परंतु अनेक चांगल्या तऱ्हेने पार पडून यज्ञाच्या निमित्ताने आपणास प्रतिबंध अंत एव नावडत्या देहांकाराधिक उपाधीचा त्याग करतात. बघा, हे महत्वाचे. हे सगळं यज्ञ करताना हळूहळू देहांकाराधिक उपाधीचा त्याग करतात. 62 पाचूया आपण. 62 किंबहुना नाना याग निष्पत्तीचे घेऊन अंग करती नावडती या त्याग उपाधीचा. 10वा उपाधीचा मायेचा प्रकृतीचा. साहेब बघा, 60, 61 आणि 62 वाचा. हा, 60, 61, 62 माईक द्या त्यांच्याकडे. हे घ्या. अर्थ येणार आता त्याच्यात ना. वड, अरे दिल्ली करा इकडून, इकडून नका वडू. हां हां हां, व स्टार्ट. हां, 60, 61 आणि 62. माईक चालू करा. चालू करून दिलं. हां हां, जवळ जरा. नाही येत. हां, बघा बरं आता येतो. हरी हरी करा पहिलं. हां हां, धर्माने मिळवलेले पुष्कळ द्रव्य वेदात सांगितलेल्या योग्य देवतेला अर्पण करण्याच्या हेतूने ब्राह्मणद्वारा अथवा अग्नीद्वारा यज्ञ करतात. आहवनीयादी अग्नी त्यागात्मक हवनाने यज्ञ करतात, परंतु विधानात निष्णांत होऊन करतात. फार काय सांगावे, अनेक यज्ञ चांगल्या तऱ्हेने पार पाडून ज्या ज्या उपाधीचा आपल्यास उपसर्ग होत असेल त्यांचा त्याग करतात. तिथे बघा, तिथं देहादिक उपाधीने सांगितले, फक्त उपाधी सांगितली. पण आता देहादिक यांनी बरोबर सांगितले का उपाधी वेगळे
तुम्ही निर्विकार. मग ज्या उपाधी आपल्याला आडव्या येतात, म्हणजे मी कर्म करत असताना मी करताय ही उपाधी आडवी येत असेल तर ती घालवतात आणि ती त्या नाममंत्राने शुद्ध करून मी याचा करता नाही तर याचा करताच परमात्मा आहे. अशा प्रकारे फार काय सांगावे, अनेक चांगल्या तऱ्हेने पार पडून यज्ञाच्या निमित्ताने आपणास प्रतिबंध त्या जन्म मरणाला राहटीत अटकणार, मोक्षापासून प्रतिबंध होणार. अंत येऊन नावडत्या देहाधिक उपाधीचा त्याग करतात. नावडत्या, आता बघा इकडे किती होती 62, नावडत्या आहे का, नावडती या त्याग उपाधीचा. आता आपल्याला देहबुद्धी आवडते का नाही आवडते? देहबुद्धी आपल्याला आवडते का नाही आवडते? नाही आवडते ना. आता कशाला आवडेल बघा, ते म्हणतात आता नाही आवडणार. म्हणजे पहिली आवडत होती, मग त्याचा त्याग करतात. कारण कळालं ना त्याच्याशी अटकलं का आपण गुंतले जाणार आहे ना. किंवा न्यायाने धर्माने मिळवलेले व पवित्र असे द्रव्य, आपल्या मालकीची भूमी आदी करून मालमत्तेची मुख्य दाने ही पवित्र देश काल पाहून आणि पवित्र पात्र अधिकाऱ्यास देतात. म्हणजे ती जशी तिसऱ्याला देतात आणि मग काय होतं आपण त्याच्यातून शुद्ध होतं. तसं केलेली कर्म हा सिद्धांत आहे, ती त्या ब्रह्मार्पण यज्ञामध्ये ते अर्पण करतात आणि शुद्ध होतात. अथवा एकांतराने कृच्छाने चंद्रायाने अर्थात व्रताचे आचरणाने अथवा महिने केलेल्या उपवासाने शरीरातील सप्तधातू शोषून शरीर शुद्ध करून तपाचे आचरण करतात. अशा प्रकारे यज्ञ, दान व तप ही जी कर्मे बंधरूप म्हणून प्रसिद्ध आहेत खरी, तरी पण त्याचे आरंभी प्रणोच्चार केला असता त्यात कर्मामुळे त्यास मोक्ष सोपा होतो. पास पाहिला त्याचा प्रणवाचा उच्चार केल्यामुळे ती अडचणीत आणणारे मी तुकाराम महाराज म्हणले नाही मी केलाय गाथा, त्यांनी बघा तिथेच बरोबर मी नाही केलंय, आपुल्या बळे नाही मी बोलत. त्याची सुरुवात काय आहे, सखा कृपावंत वाचा त्याची, काय म्या पामरे बोलावे उत्तरे, हे तिसरं आहे. परी विश्वंभरे बोलविले आणि त्याचं शेवटचं सांगतात मी पांगळा आहे लुळा आहे, तुका म्हणे त्यांची कोण जाणे कळा, वाघवी पांगुळा पायावीन मला तो घेऊन जातोय. नदीच्या कडेस जमिनीवर असलेल्या नावेचे, बघा नामाचं जे आहे त्या इतर वेळेला किती उदाहरण, नामाने किती सोपं मोक्ष होणार, किती परमात्म्याची भेट सोपी होऊन जाणार. ते म्हणतात नदीच्या कडेस, बघा हे सगळे यज्ञ दान तप ही सुद्धा कर्मे बंधनरूप कारण आहेत. तुका म्हणे त्यांचे कळले आमावर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत, ते त्याच्यामध्ये पण त्याच्यावर त्या नामाचा जप केला. दुसरं उदाहरण देतात, नदीच्या कडेस जमिनीवर असलेल्या नावेचे पाण्यात लोटतेवेळी जड ओझे वाटते, परंतु त्याच नावेच्या योगाने पाण्यावरून चांगले तरून जाता येते. त्याप्रमाणे बंधक संसारात पाडणारी अशी जी कर्मे, त्या कर्माचरणापासून या नामाच्या योगाने मनुष्याची सुटका मुक्तता होते. जमिनीवर बोट वळताना त्रासदायक आहे, पण नदीत ढकलताना काहीच नाही, ती उलट ती आपल्याला तारून नेणार आहे. तद्वत ही जे नाम मंत्र आहे त्याचा जर आपण कर्माच्या ठिकाणी योजना केली तर ती बंधन करणारीच खरी कर्मे आहेत, पण तीच तुम्हाला मोक्षाला कारणीभूत होतील. परंतु या गोष्टी तशाच राहू दे. या प्रकारे या यज्ञ दान वगैरे ज्या क्रिया आहेत त्या ओंकाराच्या साह्याने मोठ्या योग्यतेस येतात, केल्या जातात बा. परंतु ते यज्ञ दान वगैरे ना त्याची उंची सुद्धा एक वेगळीच राहणार. त्या क्रिया ती कर्मे जेव्हा फळामध्ये काहीसा प्रवेश करू पाहत आहेत अशी ज्या वेळेस त्याच्या दृष्टीस पडते त्यावेळेस ते तत्शब्दाचा विनियोग करतात. म्हणजे तत्शब्दाने बोधित होणारे जे परब्रह्म फलास कर्म समर्पण करतात. ओम त्याने ते शुद्ध केलं आणि तत् त्याला समर्पण केलं. बघा म्हणजे तत्शब्दाने बोधित होणारे परब्रह्म त्यास फलास कर्म समर्पण करतात. म्हणजे साधी भाषा, आपल्या पहिला मुलग्याचा पहिला पगार झाला का आपण त्याला काय सांगतो, हा पगार तू पुढे ठेव, देवाच्या पुढे ठेव. आणि मग तो शेवटपर्यंत पहिला पगार रिटायर होतोपर्यंत देवाच्याच पुढे आहे का. आता तिथून पुढे घ्यायचा आणि काय करायचा, अजून पोळ्याचा स्वयंपाक केला का पोळीचा नैवेद्य नाही द्यायचा देवाला, चपातीचा द्यायचा, कारण गोड पोळी चालत नाही देवाला. मुंग्या लागते म्हणून देवळात आहे की नाही. आणि जनजने बाबा तर सांगायचे 5 नैवेद्य असलं तर 1 भजी पुरा होतो 5 नैवेद्यांना.
ठीक आहे ना, एक एक सेपरेट दिलं तर देवाला संपणार नाही, आहे की नाही. पण याचा अर्थ तुम्ही ते त्याला दिलं का तिथून पुढं तो प्रसाद झाला आणि तुम्ही सेवन केलं तर त्याचं पाप नाही. पण देवाला न देता सेवन करणं म्हणजे ते पाप आहे. हे कसं लावलंय? तसं नामस्मरण न करता केलेलं कर्म पाप म्हणजे जन्म मरणाला कारण आहे. आणि नाम जपून केलेलं कर्म तेच कर्म आहे, पण आता तुम्हाला बाधक नाही. अजून एक गोष्ट आहे, ज्या वेळेला आपण जेवतो त्यावेळेला रोज श्लोक म्हटला पाहिजे घरात. पण आपण घरातल्याला वाटतं तो काही काही देव देव आहे का, तो काही यज्ञातला प्रसाद आहे का. फक्त आपण कुठं पंक्तीला बसल्यानंतर रोज ज्या वेळेला तुम्ही त्या भावनेने करणार ना, तो श्लोकसुद्धा तुम्हाला आहे ना सात्विकता निर्माण करून तो प्रसाद म्हणून ग्रहण केला जातो. दुसरी गोष्ट अजून काय आठवलं होतं, गेलं निघून. ते म्हणले आज केले इतना काफी आहे का नाही. हां, कीर्तनामध्ये जो विठ्ठल विठ्ठल येतो तेव्हा मुख्य मुख्य नाही राहायचं, आपण पण विठ्ठल विठ्ठल म्हणत राहायचं, ते करायचं. म्हणजे त्या निमित्ताने तरी आपल्या मुखात तसं येणार. आपल्याला जरी ती लिंक दिलेली तरी मार्गाधारे वर्तावे. ज्याला एखाद्याला कळत असेल नाही केलं तरी चालेल, पण तो करणार, त्याचा निषेध नाही बा. त्याप्रमाणे आता ते म्हणले ओमनी ती क्रिया काही एका उंचीवर गेली, पण ती उंचीवर गेल्यानंतर आपण तर ती सत या शब्दाने ती समर्पण करून टाका. एवढं मोठं काम केलं, त्या इतर कामापेक्षा तू इतर लोकांनी केलेलं आणि ओमचा उच्चार करून केलेलं तुम्ही जे कर्म आहे त्याची एक उंची झालेली आहे. पण ती उंची तुम्हाला परत गुंतवण्याला कारण नको. देहादी उपाधीचा त्याग केलाय आणि आता जे कमवलेलं ते काय करायचं, तिथं समर्पण आहे. ते सर्व श्रीकृष्णाशी अर्पण, असं काहीतरी एक श्लोक आहे बघा, आहे ना, आठवते ना. हां, श्लोक क्रमांक 25 वाचतोय. मोक्षाची इच्छा करणाऱ्या लोकांकडून तत् या ब्रह्माचा नावाचा उच्चार करून फलाची इच्छा न करून नाना प्रकारची यज्ञकर्मे तपश्चर्या व दानक्रिया केल्या जातात. कोण? मोक्षाच्या इच्छा करणाऱ्या लोकांकडून. जे सर्व ही जगाच्या, बघा पहिला श्लोक तर सर्वच घ्यायचा होता, किती 23 नंबरचा. आणि आता याच्यातल्या 24 मधल्याच्या पुढच्या आपण विचार करूया. मोक्षाची इच्छा करणाऱ्या लोकांकडून तत् या ब्रह्माचा नावाचा उच्चार करून झालं. जे सर्वही जगाच्या पलीकडे आहे, जे एकटे सर्वांचाही द्रष्टा साक्षी आहे. कोण? परमात्मा. जगात सगळ्यापेक्षा ते वेगळे, शिवाय सगळ्यांचा द्रष्टा आहे, तो सगळ्यांना पाहतो. व जे सर्वश्रेष्ठ आहे अशी जी परब्रह्म वस्तू आहे ती तत् या शब्दाने सांगितली जाते. अर्जुना, ते ब्रह्म सर्वाच्याही अगोदरचे आहे असे लक्षात आणून त्याचे तत् रूपाने चित्तात ध्यान करून पुढे त्याचा तत् असा उच्चार करून स्पष्टतेस आणावा. बघा, ते सगळ्यांच्या वेगळं आहे, त्याच्याशी संबंध जोडायचा. आणि ते असे म्हणतात की तत्स्वरूप जे ब्रह्म त्यालाच फळास या सर्व क्रिया अर्पण असोत. मग हे जे सगळं केलं मी आता उंच दर्जाला आलंय काम, ओंकाराने सुरुवात केली, या कामाची मी उंची वाढवली, ते काम इतरांपेक्षा उंच आहे, पण त्याचा मी आता करता नाही. आता हे मी कोणाला अर्पण करतोय? ईश्वराला अर्पण करतोय. त्या फळास सर्व क्रिया अर्पण असोत. आम्हास भोगावास काही शिल्लक न राहो. भोगावास राहू नको, शिल्लक म्हणजे 84 लक्ष योनीच भोगावास तयार राहू नको. आणि जर देहबुद्धीवर राहिला तर ते अग्निकुंडीतलं दुसरं पद आहे. दुसरं आगा कर्मे जे उरावे ते सुखदुःखा ते फळावे आणि तया ते भोगावा यावे देहा एका. पण आम्हास भोगावास काही शिल्लक राहू नको राहूत. याप्रमाणे तत्स्वरूप ब्रह्मास कर्मे अर्पून ती न मम म्हणजे माझी नव्हेत या शब्दाने अंग झाडून आपल्या या कर्माचा संबंध तोडून मोकळे होतात. आपण याचे जबाबदार नाही, आम्ही याचे करते नाही, मी अकर्ता आहे. बघा त्या शब्दाने मग त्याच्यापासून तो सुटला. आता ओंकाराच्या उच्चाराधिक विनियोगाने ज्याचा आरंभ केला आहे व तत् शब्दाच्या उच्चारात्मक विनियोगाने ज्याचे फळ ब्रह्मस्वरूप अर्पण केले आहे आणि अशा रीतीने ज्या कर्माला ब्रह्मत्व आलेले आहे. आता ते कर्मच काय झालं? ब्रह्म झालं. केलं ओम नामस्मरणाने, मग ते कर्म एका फळाला आलं, एका मोठ्या उंचीला आलं आणि तेही ईश्वराला समर्पण केलं. ते कर्म जेव्हा ईश्वराला समर्पण केलं तेव्हा ते कर्म कसं झालं? ब्रह्मरूप. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, ते कर्म ब्रह्मरूप झालं. मग ते गौऱ्या ब्रह्मरूप झाले, जनाबाई जनाबाईच राहिली, है की नाही?
मग जनाबाई कोण झाली? जनाबाई त्याच्याही पुढे एक पाऊल आहे, पण आता त्याच्यात 2-3 ब्रह्म असं करता नाहीत. पण लोकांच्या डोक्यात एकच आहे, जनाबाईच्या गौऱ्या ब्रह्म विठ्ठल विठ्ठल म्हणत होते, पण जनाबाई कोण आहे? मग त्या सहज नाही, अजून एक कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्या व्यक्तीचा कर्म त्याचा धर्म नारायण स्वरूप झाला, आणि तो मात्र माणूसच म्हणून शिल्लक राहिला, महाराज म्हणूनच शिल्लक राहिला, है की नाही? तो कोण झाला? ज्याच्या हातून ती कर्म झाली ती ब्रह्मरूप, हा कोण राहील? हा ब्रह्म झाला. त्याशिवाय ती कर्म ब्रह्मरूप होऊ शकत नाहीत. ते कर्म खरोखर ब्रह्मरूप झाले खरे, तरी पण तेवढ्याने कार्यभाग संपत नाही, कारण ते ब्रह्मरूप झालेले कर्म व तो कर्म करणारा करता असा तेथे दुजाभाव भेद शिल्लक राहतो, त्याचे ब्रह्माशी ऐक्य होत नाही. म्हणून तिसरा शब्द आहे ओम तत् आणि सत, शेवटचा शब्द आहे तो बोधाचा शब्द आहे. ते म्हणतात मी केलं मी केलं, यांनी पण केलं, पण याच्या अंतःकरणात ते थोडं राहिलं, पण तो तिसरा शब्द जो आहे तो त्याचं अस्तित्व संपून टाकतो. उदाहरण बघा देतात, ते कर्म ब्रह्मरूप झाले, पण हा करता अजून स्वतःला काय, ते कर्म त्याच्या हातून झालं ते ब्रह्मरूप झालं, पण तो स्वतःला परत काय समजतोय? महाराजच समजतोय, है की नाही? त्यामुळे ते ब्रह्माशी ऐक्य होत नाही. म्हणून मीठ पाण्यात टाकले असता अंगाने विरून जाते, परंतु त्याचा खारटपणा जसा पाण्यापासून वेगळा उरत असतो, तसे कर्म जरी ब्रह्मकार झाले तरी असे समजणे करता वेगळा उरतो, तेच द्वैत भाषणे होय. बघा लास्ट पॉइंटला आता आणून ठेवलंय. सगळं जरी झालं तरी तो जो मी आहे ना, तो माझा मी आहे ना, ओरिजिनल मी झाला पाहिजे. आपण एवढं काम केलं म्हणे, इकडे एक लोक म्हटले होते की बाबा मी तिकडे गेलो, त्या लोकांना ते अनुग्रह दिला आणि त्यांच्या खूप अवस्था झाल्या, आणि मी त्याला ते दिलं आणि त्याच्यामुळे मी त्या अवस्था करून घेतल्या, आणि मी गेल्यामुळे ते सगळं झालं. तेव्हा त्याच्यात फक्त एकच वाक्य म्हटले, मोठे महात्मे सांगतात, बाबा म्हटले हे सगळं नामानी होत असतं. आता जो मी गेलो माझ्याकडून असं झालं जे म्हणणं आहे, त्याची केलेलं कर्म ब्रह्मरूप झालं, पण हा स्वतःला अजून काय समजतोय? त्याचा कर्ता आहे, म्हणून तो अटकला जातो. त्याने ते कर्म समर्पण केलेलं आहे, पण त्या कर्माचं कर्तृत्व थोडंफार तरी घेतलेलं आहे, म्हणून तो थोडा शिल्लक राहिला आहे. तेवढं थोडंसं द्वैत शिल्लक राहिलेलं आहे. आणि जसे जसे द्वैत उत्पन्न होते वाढते व संसार भयही अधिक प्राप्त होत असते. बघा जसजसं द्वैत निर्माण होणार तसं भीती, संसाराची भीती निर्माण होत जाणार. हे देव स्वतः आपल्या तोंडाने बोलतात. इतकेच नव्हे तर वेदाद्वारेही तसेच सांगतात. थोडं द्वैत बघा, असं एक प्रमाणे द्वैत राहिलं का भीती राहते. काय प्रमाणे तुकाराम महाराज? द्वैत राहिलं का भीती राहते, आणि भीती आहे म्हणजे द्वैत आहे असं प्रमाणे हे देव स्वतःच्या तोंडाने सांगतात आणि परत वेदाद्वारेही तसे सांगतात. म्हणून बघा, म्हणून जे ब्रह्म दुसरेपणाने आहे, या भ्रमामुळे परोक्ष वाटत असलेले ब्रह्म ते आत्मतत्वाने अनुभवास यावे, हे ऋण ही उणीव फेडण्याकरता सत्शब्दाच्या ज्ञानाने निरसन करण्याच्या उद्देशाने देवाने सत्शब्दाच्या योजना करून ठेवलेली आहे. आता ओम झाला, तत् झाला, आता काय सांगणार? सत. काय झालंय? त्या भ्रमामुळे मी असा वेगळा आहे, त्या जीवाला तो मी आहे ना, ते कर्म ब्रह्म आहे, आणि त्याला स्वतःला पण काय वाटलं पाहिजे? मी सुद्धा कोण आहे? ब्रह्म आहे. पण एवढं थोडं राहिलेलं आहे, त्याचा करता मी कोणतरी माणूस आहे. मी तो मी भ्रमामुळे परोक्ष वाटत असलेले ब्रह्म ते आत्मतत्वाने अनुभवास यावे, हे ऋण ही उणीव फेडण्याकरता, म्हणजे त्याचा जो न्यूनपणा आहे तो फेडण्यासाठी सत्शब्दाच्या ज्ञानाने निरसन करण्याच्या उद्देशाने देवाने सत्शब्दाची योजना करून ठेवली आहे. तर ओंकार व तत्कार यांच्या विनियोगाने व उच्चाराने केलेले जे कर्म तेच ब्रह्मस्वरूप केलेले आहे, व ज्या कर्माची प्रशस्त कर्म इत्यादी शब्दांनी स्तुती केलेली फार मोठी कामं केली महाराजांनी, फार मोठी कामं केली महाराजांनी. कामं मोठी केली, पण महाराज कसे राहिले? मोठे नाही राहिले. महाराज कसे राहिले? छोटेच राहिले. 3.5 हाताच्या देहा एवढीच राहिली, आणि ते महाराज एवढी मोठी कामं करून परत 3.5 हाताच्या शरीरा एवढे राहू नये म्हणून ओम तत् सत शब्दाचा विनियोग सांगतात. त्या प्रशस्त कर्माच्या ठिकाणी सत शब्दाचा विनियोग कसा करतात ते ऐकण्याजोगा आहे. तोच आहे तसा सांगतो ऐक.
आता तिसरा शब्दातले सांगतात कीर्ती पण केवढी आयशी कळवळ्याची जाती, आपल्याला फार बारीक सारीक गोष्टी सांगून जातात. अस्तित्व या अर्थी व सद्वृत्तत्व या अर्थी सत असे हे पद योजले जाते. त्याप्रमाणे हे पार्थ विवाहाधिक प्रशिस्त कर्मामध्ये सत हा शब्द योजला जातो. पहा, विवाहाधिक. चला पुढे अर्थ. तर या सत शब्दाने असद्रूपी मिथ्या नाणे म्हणजे अनात्म पदार्थ मात्रास आटून त्याचा निराश करून सत्तेचे अधिष्ठान ब्रह्माचे व्यंगरहित स्वरूप दृष्टीस दाखवले जाते. बघा, अधिष्ठान सत्तेचे व्यंगरहित स्वरूप दृष्टी दाखवले. बघा, सत शब्दाने असद्रूपी मिथ्या नाणे हे मिथ्या आहे, पण हे मिथ्या आहे, पण ज्याच्यावर दिसते ते सत्य ब्रह्म आहे, ते सत शब्दाने दाखवले जाते. ओम तत् सत्नी प्रबोध या शब्दाने असद्रूपी मिथ्या नाणे, जगत मिथ्या नाणे म्हणजे अनात्म पदार्थ मात्रास आटून त्याचं मुख्य काय आहे अधिष्ठान त्याच्यात घालून त्यास निराश करून म्हणजे दिसणारा विश्वाचा निराश करून अधिष्ठान ब्रह्माचे ज्याच्यावर ते दिसले म्हणजे सापाचा पूर्ण बाध करून रश्शीचं पूर्ण ज्ञान करून अधिष्ठान ब्रह्माचे व्यंगरहित स्वरूप दृष्टीस दाखवते. न्यूनपणा तरी जडजडोनी वाहिला निघे भक्तीच्या वाटेल जेणे तू लाग पावसी अव्यंग कोणताही न्यूनपणा नाही असं स्वरूप दाखवतात. त्या सत्तेचे स्वरूप देशाने किंवा कालाने बदलणे वा भिन्न रूपास प्राप्त होणे जाणत नाही. ती सत्ता आपण आपल्या ठिकाणी जशीच्या तशीच अखंडित असते. त्या सत्तेचे स्वरूप देशाने कोणत्या देशात गेलं बदलल असे नाही, कालाने काही सकाळ दुपार संध्याकाळ त्या काळाने नाही, भिन्न रूपास प्राप्त होणे किंवा अमुक युग होतं त्याचाही प्रश्न नाही. सतयुग होतं, ते द्वापार युग होतं आणि हे कलियुग. कोणत्याही त्या सत्तेचे स्वरूप देशाने कालाने बदलणे वा भिन्न रूपास प्राप्त होणे जाणत नाही. ते जसं आहे तसंच आहे, देव आहे तैसाच आहे. ती सत्ता आपण आपल्या ठिकाणी जशीच्या तशी अखंडित असते. ती सत्ता त्या सत्तेच्या ठिकाणी जशीच्या तशी आहे आणि खंडरहित आहे. त्यालाच बाबा म्हणतात देव काय कुठं काळ्या पाण्यावर गेलेला नाही, तो आहे तैसाच आहे. हे जेवढे म्हणून दृश्यमान नामरूपात्मक जगत दिसते तेवढे सर्व असत असल्यामुळे सत शब्द सांगतोय हे खोटे आहे, पण ज्याच्यावर दिसतंय ती सत्ता मात्र खरी आहे. हे जेवढे म्हणून दृश्यमान नामरूपात्मक जगत दिसते आहे तेवढे सर्वही असत असल्यामुळे ते सत्तेचे ब्रह्माचे रूप नाही, ते खरं नाही असे जाणल्यावर ज्या सत्तेच्या स्वरूपाचा आश्रय लाभतो, जे दिसतं ते खरं नाही, दिसतं तसं नसतं. म्हणजे दिसतंय, आता हे दिसतंय हा डब्बा आहे, पण हा डब्बा नाही तर हे काय आहे प्लास्टिक आहे. तशी ही माणसं नाही तर ही काय आहे चैतन्य स्वरूप आहेत. हे जसं लापलं जातं त्या कळलं जातं असल्यामुळे ते सत्तेचे ब्रह्माचे रूप नाही. माणूस हे ब्रह्माचे रूप दिसतंय हे तसं नाही. गुळाची ढेपीला जरी आकार दिला, ऊसाच्या बाटली रसाला जरी आकार दिला तर तो आकार नाही, पण त्याच्यातला तो रस मात्र सत्य आहे, ते ब्रह्माचे रूप नाही. असे जाणल्यावर त्या सत्तेच्या स्वरूपाचा आश्रय लाभतो. जे दिसतंय ते खरं नाही, मग त्यामुळे खरी सत्ता काय त्याचा आश्रय लाभतो. आत्मस्वरूपाची आत्मतत्वाने प्राप्ती होते. निरखत गेल्यावर आतमध्ये गेल्यावर त्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. या सत शब्दाच्या योगाने सर्वात्मक ब्रह्मरूप झालेले जे प्रशस्त कर्म त्याचे ब्रह्माशी ऐक्य करून ऐक्य ज्ञानाने त्याला आपल्यासह सम अद्वै स्वरूप पाहावे. कोणाला? त्या कर्माला. त्या सत्शब्दाच्या योगाने सर्वात्मक ब्रह्मरूप झालेले जे प्रशस्त कर्म त्याचे ब्रह्माशी ऐक्य करून ऐक्य ज्ञानाने त्याला आपल्यासह सम अद्वै स्वरूपाने कर्म ज्याला अर्पण केले ते ब्रह्म आणि आपण या तिघांना एका ठिकाणी पाहावे. बघा 83 थांबूया का? वेळ झाली ना? हां थांबूया, आपण 83ला थांबतोय. पुढे आपण पाहूया ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 17 आणि ओवी क्रमांक 383ला थांबतोय. बा कसं इकडं घेऊन चाललेले. पहिलं ओमचा उच्चार, मग तत्चा सांगितलं आणि सतचा. आता याच्यानंतर आपण शिल्लक राहत नाही. हा बोध याच्यामध्ये अति महत्त्वाचा गाभ आहे.
ह्या स्वरूपाला जेव्हा आपण जाणार, काय सांगितलं, या सत शब्दाच्या योगाने, आपल्याला दिलेल्या बोधाच्या शब्दाने, सर्वात्मक ब्रह्मरूप प्रबोधाच्या शब्दाने, या सत शब्दाच्या योगाने सर्वात्मक ब्रह्मरूप झालेले प्रशस्त कर्म तुमच्या आपच्या हातातून झालेले, आता करता कर्म करावे हे कुंटले तयास व्हावे, आणि करी जरी आगवे तरी तो आकर्ता, पण तो स्वतःला समजत नाही मी आकर्ता, तो त्याला करता समजतो. मी कीर्तन केलं, मी मंदिर बांधलं, मी गाथा बनवला, मी तर तो जो आहे ते सर्वात्मक प्रशस्त ब्रह्माशी ऐक्य करून, ऐक्य ज्ञानाने त्याला आपल्याला सुद्धा त्याच्यात पकडायचं. जर नसल पकडत तर तो नाही का, ते 9 जण बसले होते बोटीत, 10 जण होते, पण आता उतरले जण मोजतात तर किती आहेत, 9चे. बरं सगळ्यांनी मोजले तरी 9चे. आणि मग तिकडून जाणारा सैनिक राजाचा पाहिले रडत बसले, एक बुडाला. तर ते प्रत्येकजण मोजताना सगळे मोजायचे पण स्वतःला धरत नव्हते. मग त्या राजाने सांगितलं मोजा 9 म्हणले 9, आणि आता त्याला फटकवलं, हा कोण आहे म्हणला, हा 10वा आहे. तसा आपल्या ज्ञानाने, त्या ऐक्य ज्ञानाने आपल्यास सम अद्वैत स्वरूप पाहावे, आपल्यालाही त्याच ठिकाणी पाहावं. कर्म ब्रह्मरूप आहे, ज्या ब्रह्माला अर्पण केलं ते ब्रह्म आणि कर्म हे दोघे एक झाले, आणि मी काय वेगळा राहू, तर मी बी त्याच्यात पडून आता मी सुद्धा काय झालो ते पाहावे. असा हा सत्शब्द, प्रबोधाचा शब्द आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातो. आता त्याची तेवढी उकल होणे, सत्संगाला चिकाटी धरणे आणि ते सगळं जाणणे, मग ह्या सगळ्या गोष्टी घडणार. असो, आणि नाही केलं तर लॉस नाही जाणार, पण मग एखादा जन्म परत घ्यावा लागेल समजून घ्यायला. आता तो जन्म सोपाच आहे की नाही, ते काय एवढं अवघड आहे का, एवढं घेऊ मग परत येऊ महाराज, त्याला काय आहे. असो, 300 कितीला थांबतोय, 383ला 17वा अध्याय आणि 383 क्रमांकाच्या ओळीला थांबतोय. झालेली सेवा ग्रंथराज ज्ञानेश्वरी अधिष्ठान, तसेच संत मालिका, तसेच तुम्हाला संत वृंदाच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण रामदेव, पुंडलिक वरदेव, हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सचिदानंद श्रीपाद बाबान की जय, सचिदानंद रामदास बाबा, अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा आता विश्वात्मके देवे दोषावे दोषोनी मज द्यावे पसायदाने, देवांची वेपटी सांडो, प्रयास करी वाढो, बुधा परस्परे करो मैत्री जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वसधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो तेला हो प्राणी जात, वर्ष सकल मुलई ईश्वर निशांची गांधी आहे, अनवरत भूमंडळी भेट तुलाया उदा, चला कल्पतरुचे आरो, चेतनाची कामनीचे गाव, गोरदेचे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे आरांचन, महात्मदे कापईन, ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो, यमना सर्वसुती, पूर्ण निरोगी, बलिद आदि पुरुषी अखंडित, आणि गणपती विशेष लोकी, दृष्टादृष्ट विजय होवावेजी, एकमहेश्वरी विश्वेश्वरा हो, राहो एकदानवसा हो, येणे वैज्ञान देव सुख्या झाला, येणे वैज्ञान देव सुख्या झाला, येणे वैज्ञान देव सुख्या झाला. हरि ओम शांती शांती शांती.